देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, देह बागेसरी जाणे, अंतरात्मा नाम सोने, त्रिगुणाची करुणी मूस, आतवतीला ब्रह्मरस, जीव शिव करुणी फुंकी, रात्रंदिवस ठोका ठोके, विवेक हातवडा घेऊन हाती, विवेक हातवडा घेऊन काम क्रोध केला चूर्ण, मनबुद्धीची करुणी कातरी, मनबुद्धीची कातरी, राम नाम सोने चोरी, ज्ञान ताजवा घेऊन हाती, दोन्ही अक्षरे जोखिती, खांद्या वाहोनी पोतडी, खांद्या वाहोनी पोतडी, उतरला पैलथडी, नरहरी सोनार हरीचा दास, भजन करे रात्रंदिवस, देह बागेसरी जाणे, अंतरात्मा नाम सोने, महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमान, दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका, नागेंद्र हाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय, ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. विठ्ठला देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, देह बागेसरी जाणे, अंतरात्मा नाम सोने. विठ्ठला आता मध्ये पुढे बसा, एकदाच मध्ये मध्ये आत येऊ नका. चला, प्रस्तुत मौजे सोनपेठ, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी येथे भक्त शिरोमणी, संत शिरोमणी, कर्मयोगी संत असलेले
संत नरहरी महाराज यांच्या मंदिरात आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त म्हणजेच संत नरहरी सोनार यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेली ही कीर्तन रूपी सेवा आणि या सेवेसाठी निवडलेला अभंग भक्त शिरोमणी संत श्रेष्ठ कर्मयोगी संत असणारे संत नरहरी महाराज यांचा 9 चरणांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे आणि या अभंगाद्वारे संत नरहरी महाराज आपल्या व्यवसायाचं रूपक करून तत्वज्ञानाचा बोध करतात. म्हणजेच मी आपला व्यवसाय करत असताना परमार्थाचा व्यवहार कसा करतो याचं प्रतिपादन करतात. विठाला चला, आज माघ वद्य तृतीया, माघ महिन्यातली वद्य तृतीया म्हणजे संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी आहे. 11:30 वाजलेले. आपण अभंगाचा सरळ सरळ भावार्थ बघू, त्यानंतर नरहरी महाराजांचं चरित्र पाहू आणि पुन्हा आणखी अभंगाचा सूक्ष्म अर्थ पाहण्याचा प्रयत्न करू. सर्वप्रथम समस्त सुवर्णकार समाजांनी उपस्थिती दर्शवून इथं मला कीर्तन रूपी सेवेची संधी दिली आणि संत नरहरी महाराजांना कदाचित अपेक्षा असेल की माझी सेवा इथं व्हावी, नाहीतर कुठला योग नसताना आज मला सेवा मिळाली. यापूर्वी आपण काल्याला इथं सेवा केलेली आहे, परंतु समस्त सुवर्णकार समाजाचं माझ्यावरील प्रेम म्हणा, मला ही सेवा मिळालेली आहे आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाला ही सेवा मिळाली, परंतु नरहरी महाराजाच्या कृपेनं ती सेवा गोड करण्याचा प्रयत्न करू. विठाला आता थोडक्यामध्ये संत नरहरी महाराजांचं चरित्र सांगतो. संत नरहरी महाराज यांचा जन्म बुधवार अनुराधा नक्षत्र शके 1915 सालामध्ये पंढरपूर येथे झाला. फक्त एका पुस्तकात दौलताबाद देवगिरी नाव आहे, परंतु पंढरपूर येथे झाला. आणि संत नरहरी महाराजांचे आई वडील अच्युत बाबा आणि सावित्रीबाई हे दोघेही शिवभक्त होते. दररोज शिवाची पूजा करायची. कैलास राणा शिवचंद्रमोळी फणींद्र माता मुक्ती झाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवेन शंभो मज कोण तारे. भगवान शंकराची उपासना करण्यामध्ये तरबेज मायबाप जर शुद्ध सात्विक असतील तर मुलंही शुद्ध सात्विक उपजतात. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. असे संत नरहरी महाराज प्रातःकाळीच त्यांचा जन्म झाला. बुधवार 1915 शके 1915. शके आणि इसवी सन मध्ये फरक तुम्ही लक्षात घ्या. अच्युत बाबाला आणि सावित्री मातेला आनंद झाला, त्यांनी साखरपान वाटलं. योगायोग 1400 वर्षे त्यांनी आयुष्य होतं, जगले होते. ते चांगदेव महाराज तिथं आले होते आणि चांगदेव महाराज आल्यानंतर अच्युत बाबाचं आणि सावित्री मातेचं दर्शन घेतलं आणि त्यांनी सांगितलं, महाराज आम्हाला पुत्र प्राप्ती झाली. असं आहे का म्हणले, खूप चांगला मुलगा आहे. एक दृष्टिक्षेप टाकला, कृपा कटाक्ष निहाळिले आणि आपुले पदी वैसविले. बघितलं लावून या हात कुरवाळीला माता सांगितले चिंता न करावी. प्रमाण दुसरीकडचं आहे पण इथं लागू होते. बघितलं बाळाला आणि संत योगायोग असते, आपल्या घरात मुलाचा जन्म व्हावा आणि संत दारात यावेत, अशा वेळी योग असतो, पुण्यवान मुलगा असतो. चांगदेव महाराज म्हणले, तुझ्या मुलाचे आयुष्य प्रमाण आणि 92 वर्ष जाण चांगा म्हणे. किती? 92 वर्ष जाण चांगा म्हणे. चांगदेव महाराजांनी नामकरण केलं. म्हणले, महाराज तुम्ही योगायोग आलात, आमच्या मुलाचं नाव ठेवा. नरहरी नाव ठेवलं, संत नरहरी. नरहरी नामकरण झाल्यानंतर
मुलगा जसा जसा मोठा होऊ लागला, आई वडिलाचे संस्कार, घरीच शिवभक्ती होती. मल्लिकार्जुनाची भक्ती करण्यामध्ये दररोज शिवाला बिल्वपत्र वाहिल्याशिवाय जेवायचं नाही. एक बिल्व दळण चंदन अक्षता पूजन तत्वता बहु सोपं आणि भोळ्या शंकराची आराधना केल्यामुळे असा सात्विक मुलगा जन्माला आला. तयाचा हरिक वाटे देवा. देवाला सुद्धा आनंद देणारा मुलगा घरामध्ये जन्माला आला. आनंदाला पारावार नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग, इतका आनंद झाला मात्या पित्यांना. आणि मुलाचं नाव ठेवलं. मुलगा सुद्धा तसाच शिवभक्तीमध्ये तरबेल. भगवान शंकराशिवाय दुसऱ्या देवाचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. इतका कट्टर शिवभक्त, म्हणजे त्याला शैवपंथीय म्हणे. भगवान शंकराची आराधना करत असताना हळूहळू आपला परंपरागत जो व्यवसाय होता तो म्हणजे सोनारकीचा. आणि हा सोनारकीचा व्यवसाय सांभाळत नरहरी महाराज शुद्ध सात्विक वृत्तीचे आत्मशोध करायला लागले, चिंतन करायला लागले. आणि आत्मशोध आणि चिंतन केल्यानंतरच ईश्वर प्राप्त होत असतो. त्याच्या खानाखुना कळत असतात. लहानपणापासून ती वृत्तीच अंगी बांधली होती. कोणती? भक्तीची. आणि भक्ती फक्त जाणे भक्तीचा जिव्हाळा आणि तोची दैवाचा पुतळा. संत नरहरी महाराज भक्तीला लागले. एक दिवस असा झाला, एक सावकार देवगिरीहून आला असेल का तिथला असेल, दोन्ही पुस्तकात आहे. आणि त्याला बऱ्याच दिवसानं पुत्र प्राप्ती झाली. त्या सावकाराला त्याला असं वाटलं, पुढे बसा, पुढे विठाला विठाला, जरा इकडून बसा, आपण अनेक प्रकारे नवस सायास करतो. भगवंताशिवाय कुणाला मागणार आपण? आणि मागायचंच तर भगवंतालाच मागितलं पाहिजे. दुसऱ्याकडे मागू नये, कोणी द्यायला समर्थ नाही. भगवंत गोरे सरांनी सुंदर प्रमाण दिलं. तुका म्हणे मंगळ आता आणि कोण दाता यावनी. अहो, हा देव उदार आहे आणि त्याच्यासारखा दाता नाही. म्हणून त्या सावकारानं देवाला पुत्र मागितला. आणि पुत्र मागितला तसे जर दैवयोग असेल, भगवंत वही तपासून भगवंताला वाटलं आहे याच्या भाग्यामध्ये पुत्र प्राप्तीचा योग आहे. आणि मग देवांनी त्याला पुत्र द्यायचं ठरवलं. नवस केला होता म्हणून त्याला पुत्र प्राप्ती झाली. नवसी याचे पुरवी नवस आणि भोगी त्यास भिन्न नाही, तुकोबाराय बी म्हणतात ना. कारण का? जाणे खुने अंतरीचे. देव सुद्धा आपल्या अंतरातलं जाणतो. आणि त्याला मुलगा दिला. मुलगा दिल्यानंतर तो सावकार म्हणला, आता आपला नवस फेडायची वेळ आली, पूर्ण करायची. मग त्याचा नवस असा होता, मुलगा झाला की भगवान पांडुरंग परमात्म्याला सोन्याची साखळी, सोन्याचा करदोडा, सोन्याचा कंबरपटा एकच करायचं ठरवलं. मग आता पंढरपुरात म्हणले, सावकार म्हणले, जे चांगले ज्वेलरी शॉप कोणतं आहे? म्हणजे सगळ्यात चांगलं दागिन्यांचं दुकान म्हणजे सोनाराचं दुकान. सगळ्यात चांगलं आपल्याला दागिना बनला पाहिजे, म्हणजे उत्कृष्ट देवाला द्यायचा म्हणल्यावर चांगला बनवायचा. आणि मग सगळे म्हणले, एक जण आहेत म्हणले, त्यांचं नाव आहे नरहरी सोनार. त्यांच्यासारखा उत्कृष्ट कारागीर, कलाकार, दागिना बनविण्यात प्रवीण असणारे दुसरे पंढरपुरात कोणी नाही. मग म्हणले ठीक आहे, त्यांच्याकडेच जातो. नरहरी महाराजापुढे प्रस्ताव मांडला, मला सोन्याचा करदोडा करून द्या, कंबरपटा, सोन साखळी, आणि मला देवाला ती पांडुरंगाला माझा नवस आहे ती अर्पण करायचे. आणि त्यांनी सांगितलं, नरहरी महाराज म्हणले, पांडुरंगाला अर्पण करायच्या म्हणल्यास तुम्ही दुसरा कोणताही सोनार बघा, माझ्याकडे येऊ नका. ते म्हणले, असं का?
नाही म्हणले, मी भगवान शंकराचा उपासक आहे आणि मी एकनिष्ठ भक्त आहे, मला दुसरा देव माहित नाही, मी फक्त महादेवाची पूजा करतो, महादेवाचं काय असेल तर माझ्याकडे बोला म्हणले. आता कसं आहे, देवाला बी थोडीशी नरहरी महाराजांची बुद्धी व्यापक करायची होती, लक्षात घ्या बरं. म्हणूनच असा प्रसंग देव जीवनात घडवून आणत असतो. आणि मग त्यानुसार तो सावकार हट्टाला पेटला, काय पैसे घ्यायचे ते घ्या, पण मला तुम्ही तुमचाच करदोडा पाहिजे, मी दुसऱ्याकडे जाणार नाही. आता एवढा हट्ट म्हणल्यावर नरहरी महाराज म्हणले, ठीक आहे, मी विठ्ठल मंदिरात येत नाही, तू जाऊन माप घेऊन ये. आणि मग सावकाराला नाईलाजाने यावं लागलं. स्वतःचा नवं स्वतः नाही तर नौकरालाही पाठविलं असतं. पहिल्यांदा नौकरालाही पाठवून बघितलं, पण ते माप काय होऊ लागलं, दोरी आणलेलं मापच जुळणं गेलं. करदोडा सैल होऊ लागला, 4 बोट एकदा घट्ट होऊ लागला, कधी सैल होऊ लागला. असं 2-4 वेळा झाल्यावर नरहरी सोनार म्हणले, काहीतरी चमत्कार आहे म्हणले, माझ्या हातानं कधीच आतापर्यंत दागिना इतकाही इकडे इकडे झालं नाही, माप दिल्याला बरोबरच झालं पाहिजे. दुसऱ्याच्या तरी हातानं थोडंसं एखादा भार सोनं इकडं तिकडं होईल, माझ्या हातानं कधी झालेलं नाही सोनं. मग म्हणले ठीक आहे म्हणले. 2-4 वेळा वापस आल्यानंतर म्हणले, मी येतो परंतु डोळ्यावर पट्टी बांधतो, देवाचं तोंड मला नाही बघायचं, विठ्ठलाचं. मग ठीक आहे म्हणले. सावकार तयार झाले आणि देवालाही ओढून आणायचंच होतं, कारण का सर्वत्र विश्वदर्शन करायचं होतं, म्हणजे सगळ्या चराचरात देव व्याप्त आहे हे नरहरी महाराजांना सांगायचं होतं देवाला. आणि देव असे भक्तासाठी काहीतरी काम करत असतो, त्या सावकाराच्या रूपानं भगवंतानं पाठवलेला तो सावकार होता. आल्यानंतर पट्टी बांधली आणि माप घेऊ लागले. असं कुणाचं? विठ्ठलाचं. माप घेत असताना हात लागल्याबरोबर तर तिथं डमरू, त्रिशूळ, चंद्र, नाग, नागेंद्र हार आहे, त्रिलोचन आहे, किंवा भस्मउटी माळा, भस्मउटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, भूते वेताळ हर्षयुक्त उमा, भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती, सर्व सुखाचे आगरण म्हणे नरहरी सोना. भगवान शंकराचं स्वरूप दिसायला लागलं. म्हणले असं कसं व्हायला, आपण तर मल्लिकार्जुनाच्या मंदिरात तर आलो नाही दररोजच्या आपल्या. नाही म्हणले, विठाला विठाला. तिकडं नरहरी महाराजाच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती बरं. माधव महाराज इथं आलेत, माझ्या डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखं झालं. माधव महाराज हरिभक्त परायण माधव महाराज कुरे आपल्या कीर्तनाला उपस्थित झाले. महाराजांचं मोठेपण आहे आणि मी तुमच्याकडे थोडंसं एक क्षणिक दुर्लक्ष माझ्या विषयात होतो. विठाला आणि डोळ्यावर पट्टी बांधल्यानंतर पाहिलं भगवान शंकरच दिसायला लागले. आता काय करायचं? मग म्हणले पट्टी उघडून बघू. भगवान शंकर असल्यावर मुख बघायला हरकत नाही. पट्टी उघडली तर पुन्हा विठ्ठल दिसायला लागले. अरे रे रे म्हणले असं कसं? पुन्हा एकदा पट्टी बांधली, पुन्हा बघितलं, हात लावला, एकदा पट्टी बांधली की शंकर दिसायला लागले, उघडले की विठ्ठल. मग त्यांना लक्षात आलं की हरी आणि हर वेगवेगळे नाहीत तर एकच आहे. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. म्हणजे काय? भगवान शंकर आणि विठ्ठल वेगळे नाहीत, एकाच ब्रह्माचे वेगवेगळे रूप आहेत. नीट बघा, एकाच परमात्म्याचे, एकाच ईश्वरी शक्तीचे 2 रूप आहेत. म्हणजे यांच्यात भिन्नता नाही. उदाहरण सांगतो, भिन्नता कशी नसते. आता एखादा माणूस आहे, समजा मी आहे, शाळेमध्ये गेल्यावर विद्यार्थी म्हणतात आमचे गुरुजी आले, घरी गेल्यावर पत्नी म्हणते आमचे ते आले. ते म्हणतात ना तुमच्या इकडे,
तेच ते आले. आता ते म्हणजे कुठला शब्द आहे कोणा डिक्शनरीत नाही, आम्ही तर सर्वनाम म्हणून वापरतो. ते आले. मुलं म्हणतात आमचे बाबा आले, भाचा म्हणतो आमचे मामा आले. मग मला असा प्रश्न पडतो की मी नेमका गुरुजी का भाचा का भाऊ का मामा का ते, यापैकी मी नेमका कोण? मी तर एकच आहे, पण मला नावं वेगवेगळे आले. तसं परमात्मा एकच, त्याला कोणी शिव म्हणेल, कोणी विठ्ठल म्हणेल, कोणी विष्णू, कोणी भगवान शंकर, विष्णू आणि ब्रह्मदेव, वेगवेगळे नाव आहेत त्याला. बरं, शक्ती वेगवेगळे नाव कुणाला आले? परमात्मा तो एकच आहे. माझा त्याच्याशी जो संबंध आहे त्याच्यानुसार मी त्याला नाव दिलं. म्हणून या चराचरामध्ये पितामहश्च जगतो माता धाता पितामह, किंवा नरहरी महाराज म्हणले ना, हे जग अवघे ब्रह्मरूप म्हणले. आणि जाना एक पांडुरंग, जग हे सारे ब्रह्मरूप ते म्हणले. त्यानुसार या चराचरात त्यांना ही जी भेददृष्टी होती की दोघं वेगवेगळे, असं नाही म्हणले, ते दोघं एकच आहेत. मग भले तुम्ही शंकराची पूजा करा, ती विठ्ठलाला जाते, विठ्ठलाची केली तरी शंकराला जाते. आणि त्यांनी आणखी बारीक मूर्तीचं निरीक्षण केलं आणि बघितलं तर भगवान पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावर शिवलिंग होतं. आता हे कसं? पांडुरंग तो विठ्ठल आहे आणि त्यांच्या डोक्यावर शिवलिंग दिसलं. मग तर मनोमन नमस्कार केला आणि खात्री पटली की आपल्यासाठी देवानं शिवलिंग धारण केले, म्हणजे हा देव आणि आपण ज्याला महादेव म्हणतो तो वेगळा नाही, एकच आहे. त्या दिवशीपासून नरहरी महाराज विठ्ठल उपासक बनले. म्हणजे शिव उपासना सोडून दिली असं नाही, त्यांना कळालं की दोन्ही एकच आहेत. कोणतीही उपासना केली तरी सुद्धा देवापर्यंतच जाते. म्हणजे मार्ग भिन्न किंवा नावं भिन्न, परमात्म्याच्या शक्ती वेगवेगळ्या, नाव वेगवेगळी. म्हणजे आणि तो वेगवेगळ्या अवतारात वेगवेगळे नाव धारण करत असतो. तो एकच पण वेगवेगळ्या अवतारात नाव वेगवेगळे. देवाचे नाव दशावतारात वेगवेगळे नाव आले, तसे तर 1000 नाव आहेत देवाला. अनंत हे नाम ज्याला अनंत नाव आहेत असा परमात्मा. मग नरहरी महाराजांना लक्षात आलं की देव एकच आहे. चला आपल्याला गुलाल उधळून घ्यायचं आणि उर्वरित नंतर हे करायचं. आपण थोडक्यामध्ये त्यांच्या आज पुण्यतिथीकडं जात आहोत, विषयाकडं. आणि 5 मिनिटात तुम्ही तांदूळ हे अक्षदा वाटा, मग आपण गुलाल घेऊन नंतर अभंगाचा भावार्थ बघू. विठ्ठला असे नरहरी सोनार महाराज. नरहरी महाराजांनी वेगवेगळी अभंग रचना केली. म्हणजे 40-50 अभंग त्यांचे आजही उपलब्ध आहेत. त्याच्यातला हा आपण आज निवडलेला प्रसिद्ध अभंग आहे, देवा तुझा मी सोनार असेल. किंवा जे भगवंताबद्दल, ते परमात्मा कसा आहे ते सांगताना तो परात्पर आहे, इंद्रियाच्या पलीकडे आहे, निर्गुण आहे, असे त्यांनी वेगवेगळे रूप केलेत. नरहरी महाराजांना गुरुही भेटले गैबीनाथ. गुरु गैबीनाथ आणि नरहरी दास हा अंकित, असं त्यांचाच एक अभंग आहे. आणि ते म्हणतात वेगवेगळ्या लोकांना, म्हणजे फक्त सुवर्णकार समाजालाच त्यांनी उपदेश केला असं नाही, तर सगळ्यांचे आहेत नरहरी महाराज, सर्वांचे आहेत. काही साध्य करा साधू संग धरा आणि नामही उच्चारा नरहरी म्हणे विठाला. व्यवस्थित भजनाकडे लक्ष द्या. टाळ सगळ्यांचे आले पाहिजे. इकडून 1-2 या. चला आपलं काय चालू होतं? नरहरी महाराज त्यांचे गुरु गैबीनाथ. कुठं कुठं गैनीनाथ उच्चार तोच गैबीनाथ आलेला आहे. चला, त्यांना गुरुप्राप्ती झाल्यानंतर पूर्णत्व येत असतं आणि चराचराचं ज्ञान होत असतं. याप्रमाणे नरहरी महाराज हे आता मात्र ज्ञानोबारायांनी जे सांगितलं की हरिहरा भेद करू नका, चिदविलासवाद जो सांगितला तोच त्यांनी आचरणात आणला. आणि त्यावेळेसचे शैव आणि वैष्णव या दोघातला झगडा, दोघातला अंतर कमी केलं कुणी? नरहरी महाराजांनी. म्हणून नरहरी महाराजाचं एक योगदान एवढं महत्वाचं आहे की शैव वैष्णव एकत्र आणण्यामध्ये सिंहाचा वाटा या भागवत धर्मामध्ये नरहरी महाराजाचा आहे. विठाला सोनार जाती जन्मले म्हणून काय झालं? अहो त्यावेळेस म्हणजे 12व्या-13व्या शतकामध्ये, आता 750 वर्ष झाली, संतांची मांदियाळीच जन्माला आली.
ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची अनावर्त भूमंडळी भेटवता या भूता. माऊली म्हणले ना, मला जिथं जाईल तिथं संत भेटावेत आणि अशी मेळविली मांदी वैष्णवांची. जयाने घातली मुक्तीची, गवांदीन मेळविली मांदी वैष्णवाची. अशी ईश्वरनिष्ठ लोक त्या काळामध्ये समकालीन संत एवढे झाले की ज्ञानोबारायांनी पाया जरी रचला, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामातयाचा किंकरतेने केलाशे विस्तार, एक जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झालाशे कळस आणि भजन करा सावकाश. बहिणी मने फडकती ध्वजा, निरूपण केले ओजा. त्यांनी सांगितलं त्या परंपरेमधले ज्ञानोबारायांनी भागवत धर्माचा पाया, ज्ञानोबारायांनी भागवत धर्माचा पाया घातला. भागवत धर्म म्हणजेच वारकरी संप्रदाय. आणि समकालीन संत नामदेवराय असतील, चोखोबाराय असतील, आता त्यांच्या आपण कशाहून निघालतं की नरहरी सोनार आहेत म्हणजे काय झालं. वेगवेगळ्या 18 पगड जातीमधले संत होते त्यावेळेस. चोखोबाराय महार होते, संत सावता माळी होती, रोहिदास चांबार होते, जनाबाई दासी होत्या, नामदेव महाराज शिंपी. वेगवेगळ्या जाती जमातीतले संत त्यावेळेस होते. आणि एवढ्या संतांनी मिळून भागवत धर्माची ध्वजा फडकत ठेवली. आता आपला वेळ होत आलाय, म्हणजे गुलाल उधळायचा, अक्षदा आपल्याला समर्पित करायच्यात आज. कारण आज माघ वद्य तृतीया, त्यांच्या शेवटच्या समाधीचं वर्णन सांगतो. म्हणजे नरहरी महाराजांचं चरित्र असं पुष्कळ आहे. त्यामधले महत्वाचे 2-4 प्रसंग आपल्या समोर मांडले. नरहरी महाराजांची पत्नी गंगाबाई, मुलगा नारायण आणि मालू, 2 मुलं. आणि गंगाबाईशी विवाह झाला, दोघंही सात्विक वृत्तीचे, मुलंही तसेच. असा त्यांचा सुंदर परिवार, सुवर्णकाराचा व्यवसाय म्हणजे कलात्मक व्यवसाय, आणि त्यामध्ये सात्विक वृत्ती, सुंदर असा घरूनही परिवार सुंदर सात्विक, आणि व्यवसायही त्यांनी परंपरागत आलेला व्यवसाय निवडला. स्वकर्मना तमभ्यर्च्य सिद्धी विंदती मानवा, त्याप्रमाणे कर्मे ईशू भजावा, आपल्या कर्मामध्ये ईश्वर मानून त्यांनी ईश्वराची आराधना केली. असे नरहरी महाराज 92 वर्ष जगले. 1207 एके ठिकाणी उल्लेख नामदेवरायचा आहे आणि एका ठिकाणी 1235 आहे. बरं, 1235 म्हणजे इसवी सन 1285, परंतु शके 1235 आणि शके 1207 असे 2 शक त्यांचे. परंतु तिथी मात्र माघ वद्य तृतीयाच आहे. जन्म श्रावण वद्य त्रयोदशीचा, श्रावण शुद्ध त्रयोदशीचा. आणि त्यांचं समाधी म्हणजे निर्याण कधीचे आहे? नरहरी महाराजांची पुण्यतिथी, पुण्यकाल त्यांनी देह ठेवला म्हणजे कधी? माघ महिन्यातल्या वद्य तृतीयेला, म्हणजे आज. आणि योगायोग त्या वेळेस सुद्धा सोमवारच होता, आजही सोमवारच आहे. विठ्ठला आता तुम्ही म्हणाल हे तुम्ही कशावरून आणलं, तर ऐका, पूर्ण अभंगच सांगतो, विश्लेषण करत नाही, वेळ संपत आला. नरहरी सोनार देवाचे जवळी, नरहरी देवाचे जवळी नरहरी सोनार, आणि उगवला दिवस सोमवार. नामदेवरायचं वर्णन आहे का? देवाचे जवळी नरहरी सोनार, उगवला दिवस सोमवार, पार्थिव संवत्सरे 1207, माघ वद्य तृतीयेसी बैसलासी. नरहरी देवाचे कटीशी, माघ वद्य तृतीयेसी बैसलासी. आणि नामा म्हणे नरहरी महाद्वारी, नामाचे गजरी गुप्त झाला. त्यांच्या वर्णन कधीच आहे? त्यांच्या समाधीचं. आणि नामाचे गजरी गुप्त झाले महाद्वारामध्ये. कोण? म्हणजे विठ्ठलाला त्यांनी असं भेट आलिंगन देण्यासाठी हात पुढे केला आणि विठ्ठलाच्या कटीस्थानी ते गुप्त झाले. म्हणजे काय? त्यांचं निर्याण त्या दिवशी झालं. म्हणजे महानिर्वाण असते बरं, महापुरुषाचं, संतांचं महानिर्वाण. आपण जन्मतो मरतो त्या आपल्या तिथ्या झाल्या, आणि आपण ठरवून जातो का? नाही. भीष्माचार्यांना ठरवलं होतं की मला उत्तरायणातच मरायचं, त्यांनी ती तिथी गाठली. पण आपल्यासारख्याला शक्य नाही, आपल्याला कोणत्याही तिथीला मरण. परंतु संत ज्या तिथीला गेले, भगवंतात विलीन झाले असं म्हणा, त्या तिथीलाही ते पवित्र करून जात असतात जाताना. म्हणून त्यांनी ती माघ वद्य तृतीया पवित्र केली आणि त्या दिवशी आपला देवात विलीन केला. बघा माझाही शब्द कसा, देवात विलीन केला.
हाहाकार झाला मानवा दानवी, ऋषीवृंदी पाही देवादिकी. वर्णन बघा, ऋषीवृंदाला सुद्धा रडू आलं. नरहरी महाराज देवाच्या कटी प्रदेशामध्ये गुप्त झाले. देव सुद्धा रडले. देव हाहाकार झाला मानवा दानवी, ऋषीवृंदी पाही देवादिके. देवादिकांना ज्यांनी रडवलं हो, काय अधिकार असेल. अशी भक्ती कधीतरी जन्मामध्ये यावी, जन्माचं सार्थक होईल, असे नरहरी महाराज होते. त्यानंतर नरहरी महाराजाचं वर्णन नामदेवरायांनी आणखी पुढे केलं. नरहरी नामदेव म्हणे नरहरी वनमाळी एक झाला. नामा म्हणे तेव्हा होतो मी जवळी, नरहरी वनमाळी एक झाला, असा अभंग आहे. त्या अभंगानुसार बरोबर आपला वेळ झालेला आहे आता गुलालाचा. त्या अभंगानुसार त्या दिवशी देह त्यांनी देवात विलीन केला. आपण आता एकदा अक्षदा त्यांच्या सर्वांनी अक्षदा घ्या आणि आता त्यांचे हे जे आता आवाज द्या, आता म्हणलेले अभंग जे आहेत ते आपण शेवटी घेऊ आपण. आणखी हे अभंग परत गाऊन घेऊ, वेळेअभावी आपण गुलाल उधळला. चला, असे नरहरी सोनार महाराज आणि त्यांच्या चरित्रातली ही दिव्यता, ज्यांनी देवाला आपलंसं केलं, देव ज्यांच्यासाठी रडले, ऋषी रडले, असे नरहरी महाराज. मध्ये बोलू नका. त्यांच्या या पुण्यतिथी निमित्त आपल्या अभंगाकडे आपण आता वळू. विठाला विठाला मध्ये बोलू. सोनार जातीत जन्मले, वेगवेगळ्या जातीत वेगवेगळे संत जन्मले. आपले आता साखळी पुढे कंटिन्यू करू. इथपर्यंत आपण आलतो. सेना न्हावी कोणत्या समाजात जन्मले? न्हावी समाज होते. परंतु न्हाव्याचा व्यवसाय करत करत परमार्थ साध्य केला. कसा? आम्ही वारीक हजामत करू बारीक. त्यांनी म्हणले ना, आम्ही वारीक असलो म्हणून काय झालो, पण परमार्थाचा व्यवहार कसा करतो म्हणले, आम्ही भावार्थाच्या बगला झाडून काम क्रोध नके काढू. काम क्रोध नके काढू. अहंकाराची शेंडू पिळू म्हणले ते. उदक शांती उदक डोई घोळू आणि अहंकाराची शेंडी पिळू. असे संत सेना न्हावी समाजात असून देवाला प्रिय झाले. सावता बाबा म्हणतात, सावता म्हणे केला मळा, त्यांनी सुद्धा मळा केला. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई मध्ये सावता महाराज, त्यांचे सुद्धा आपण आभार मानले पाहिजे. कारण का, भागवत संप्रदायामध्ये पाया ज्ञानोबारायांनी या इमारतीमध्ये एक एक वीट एका संतांनी करून ही भागवत धर्माची इमारत उभा केलेली आहे. कळसापर्यंत तुकोबारायपर्यंत या सर्व संतांचं योगदान आहे. आणि आपण कृतज्ञतापूर्वक आज त्यांची पुण्यतिथी साजरी करत आहोत. विठाला. मग असे वेगवेगळे संत त्यांनी त्या समाजामध्ये राहून सुद्धा त्या समाजाचं नावलौकिक केलं. असे सोनार समाजाचे भूषण असणारे नरहरी महाराज आपण परमार्थाचा व्यवहार कसा केला हे सांगत असताना ते म्हणतात, देवा माझ्याकडे जो जो आला, मी सोनारकीचा व्यवसाय करतो ना, तर मी व्यवसाय कसा करतो हे तुला सांगतो म्हणले. तू ऐक म्हणले. एक एक चरणामध्ये मी काय सांगितलंय ते देवाला सांगतात की मी तुझा व्यवहार ह्या परमार्थाचा व्यवसायाचं रूपक सांगितले. आणि अभंगाच्या प्रथम चरणावर देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, तुझे मागे
तुझा मी सोनार. देवा मी सोनार आहे पण तुझा आहे. देवा तुझा मी सोनार आणि तुझे नामाचा व्यवहार. पहिल्या चरणात काय सांगतात अर्थ बघा. देवा मी सोनार आहे परंतु तुझा आहे आणि मी तुझा, ही भावना महत्वाची आहे. उदाहरण सांगतो. लग्नाची पूर्ण तयारी झाली, नवरीचे मामा आले, नवरदेवाचे मामा आले, सगळी तयारी झाली, परंतु लग्नामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट एक असते. कोणती? नवरीच्या मनातच नव्हतं लग्न करायचंय म्हणून. जमल का हो? सगळी तयारी झाली आणि ऐन वेळेला नवरी बसली रुसून, मला लग्न नाही करायचं म्हणून. म्हणजे जमल का? जमत नाही. मग तिला विचारलं तुला लग्न का नाही करायचं? ती म्हणते मला नवरदेव पसंत नाही. मग आता तिला सगळे म्हणले इतक्या दिवसानं तू सांगालीस, आता जमत नाही. आता लग्नाची घटिका जवळ आली आणि आता असं जमेल का? नाही. मग असं जर लग्न असेल तर जमणार नाही. म्हणजे का सांगतो मी की त्या नवरीला असं वाटत नाही की मी तुझी, त्या नवरदेवाबद्दल तिला प्रेम नाही. मी तुझी असं जेव्हा वाटेल तेव्हा लग्नाला अर्थ आहे. आलं लक्षात? मी तुझी असं तिला वाटतच नाही तर मग त्या लग्नाला अर्थ नाही. ज्या वेळेस नवरीला वाटल की हा नवरदेव माझा, म्हणजे ती मनोमन म्हणेल की मी तुला मनोमन काया वाचा मने वरमाळा घालत आहे, मी तुझी. जसं सीता माता म्हणल्या, सीतेच्या हृदय सिंहासनावर एकाच पुरुषाला स्थान आहे ते म्हणजे राम. आणि रामही म्हणले माझ्या हृदय सिंहासनावर एका स्त्रीला स्थान आहे ते म्हणजे सीता. याला म्हणायचं मी तुझा, मी तुझी. ही भावना महत्वाची आहे. तसं इथं नरहरी सोनार महाराज म्हणतात, देवा मी आहे सोनार पण कुणाचा? मी तुझा. ही भावना महत्वाची आहे परमार्थात. त्याला आपण म्हणतो आत्मसमर्पण. म्हणजे जसं बलीनं आत्मसमर्पण केलं, वामनाला त्रिपाद भूमी दिली आणि आत्मसमर्पण केलं वामनात, आणि पाताळात जाऊन पुन्हा देव त्याचे द्वारपाल झाले, परंतु आत्मसमर्पण 9विधा भक्तीमधलं शेवटची पायरी. मग लग्नामध्ये जसं आहे मी तुझी, ही भावना महत्वाची आहे. बाकीच्या गोष्टीला महत्व नाही. किती लग्नामध्ये वराड आलं आणि किती हार तुरे आले आणि किती मंडप डेकोरेशन होता, याला शून्य किंमत आहे. कधीपर्यंत? जोपर्यंत मी तुझी आणि मी तुझा ही भावना नाही. मग लग्नामध्ये हे आवश्यक आहे, तर परमार्थात नको का? परमार्थात देवा मी तुझा सोनार आहे, सोनार आहे पण देवा मी तुझा सोनार. इथपर्यंत आपल्या लक्षात आलं? विठाळा. देवा तुझा मी सोनार. आता मी सोनार आहे म्हणजे माझा व्यवसाय सोन्याचे दागिने घडवायचा व्यवसाय आहे. दागिने मला घडवायचे आणि मी दागिने घडवण्याचा व्यवसाय करतो. म्हणजे सोन्यापासून अलंकार तयार करतो वेगवेगळे. त्याच्यामध्ये माझी कला मी जीव ओतून करतो. आणि तुझं नामस्मरण करत करत, नाम भक्ती करत करत काय करतो? हा व्यवहार करतो सोन्याचा. म्हणजे कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. विठाला. आणखी सोपं सांगतो. आपण सगळे सोनार आहेत. सोन्याला जर आपल्याला जोडायचं असेल तर धातू टाकावा लागतो आणि धातूला डाग देऊन सोनं जोडलं जाते. तसं हा शरीर रूपी धातू आहे. हा जोडायचा असेल नामरूपाशी, तर शरीर रूपी धातू नामरूपाशी जोडणारा सुवर्णकार कोण आहे? सद्गुरू आहे. नीट बघा. शरीर रूपी धातू, नामरूपी सोनं, नामरूपी सोनं, ह्या दोघांना जोडणारा म्हणजे डाग देणारा सद्गुरू, म्हणजे तो झाला सुवर्णकार. असं रूपक म्हणजे मी असा सोनार आहे असं कोण म्हणतात? नरहरी महाराज म्हणतात. मग मी देवा तुझ्या नाम साधनेशी एकरूप होऊन माझं काम करतो. मग माझं काम करण्यात काय वाईट नाही, कारण मला जो परंपरागत व्यवसाय आला तो मी करतो. भगवंत म्हणतात ना, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशा. जे काम ज्याला आलं स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह. आपल्या वाट्याला आलं ना, स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धी लभते नरा. आपल्या आपल्या कर्मामध्ये ईश्वर मानून आपलं कर्म करायचं. बाकी आपल्याला काही अधिकार, म्हणजे आपण जो व्यवसाय आपल्याकडे आला तोच व्यवसाय करायचा. आणि ते व्यवसाय करत असताना निष्ठापूर्वक केल्यामुळे देवाला प्रिय होते. कोण? मग एक दिवशी नरहरी महाराज दागिने करत बसले. देवाला राहवलं नाही हो. देव म्हणले माझा भक्ताची भेट खूप दिवस झाली नाही.
आपल्याला त्याला भेटायला जावं लागेल. म्हणून देव गेले. वर्णन केलंय तुकोबरायांनी. काय वर्णन केलंय? नरहरी सोनारा घडू फुंको लागे, चोख्या मेळा संगे ढोरे ओढे, मेळा संगे ढोरे ओढे, चोख्या मेळा संगे ढोरे, नरहरी सोनारा घडू फुंको लागे. नरहरी सोनारा घडू फुंकू लागे आणि चोख्या मेळ्या संगे ढोरे ओढी. असं चरण आहे बरं. सुंदर प्रयत्न आहे गोरे सर म्हणण्याचा, म्हणजे सराव कमी असून सुद्धा चांगलं प्रमाण दिलं. म्हणजे काय, देव आले आणि घडू फुंकू लागू लागले. कुणाला? भक्तासाठी देव कामे करतो बरं. सगळ्या संतांचे काम केले. नरहरी महाराजाला काम करू लागत होता देव. आणि कशामुळं? तर त्याचं उत्तर आहे तुझे नामाचा व्यवहार. देवा मी तुझ्या नामाचा व्यवहार करतो ना. तुझ्या नामाचा व्यवहार कसा करतो? नामाचा व्यवहार म्हणजे काय करणं? असा व्यवहार करायचा, नामाची देवाणघेवाण, नामाची देवाणघेवाण. दोन्ही पक्षे पाही उद्धरती नाम. नामाचा व्यवहार केल्यानंतर आपल्याला सुख होतं इहलोकात परलोकात. तुकोबराय सुद्धा म्हणतात ना, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंडला मागे पुढे, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. म्हणजे देवा आमचं सोनाराचं दुकान आहे, त्याबरोबर आम्ही परमार्थाचंही दुकान घातला दुकान आणि देती आली अशी दान. परमार्थाचं दुकान आम्ही मांडलंय. हे परमार्थाचं सोनं तर देणं आणि घेणं हे आमच्या प्रपंचाचं साधन आहे हो. हे तर विक्री करायचंयच आम्हाला, त्यातून नफाही मिळवायचा आहे. पण जर का माझा व्यवहार करत करत परमार्थ साधत असेल तर मी का साधू नये? मग मी आलेल्या ग्राहकाला विचारतो, तू कुठून आलास? तो म्हणतो मी पुण्याहून आलो. अरे बाबा, तो विचारत नाही मी, तू मूळचा कुठला तो मला सांग. म्हणजे कोहम प्रश्न विचारतो मी. नामाचा व्यवहार कसा करतो बघा. मग तो म्हणतो तो तर मला माहित नाही, कारण मी जाणत नाही, मलाही माहित नाही, सहज फिरत आलो, मला माहित नाही देश वेश, म्हणजे मी कुठून आलो माहित नाही. माझे आई वडील कोण? तो म्हणजे गणपतराव शंकरराव हे लौकिक आहे आई वडील, परंतु पांडुरंग माझा मायबाप आहे, देव माझे आई, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझा. मग मी देवाचा आहे ही भावना. नामाचा व्यवहार कसा करतात बघा, नामाचा व्यवहार सुंदर करतात. मग त्याला लक्षात येते की सोहम, मी तोच आहे. त्या ह्याच्यापर्यंत नेऊन घालणं म्हणजे गिराईक किती वेळपर्यंत येते आपलं काम होईपर्यंत, तितक्यातच त्याला देवाचे विचार आणि देवाच्या नामस्मरणाचा मंत्र द्यायचा. म्हणजे त्यानं चिंतन केल्यानंतर त्याला ईश्वर भक्तीचा दागिना प्राप्त होतो, त्यानं चिंतन केल्यानंतर पुन्हा. पण आपलं काम काय? ह्या दागिन्यासोबत तो दागिना देणे, ह्या दागिन्यासोबत तो एक दागिना द्यायचा. मग मला काम करत करत माझी भक्ती होते. विठाला आता पुढे रूपक असं केलंय, चरण राहू द्या. देह बागेसरी जाणे. आता तुमच्या हे तुम्हाला थोडं व्यवसायाशी निगडीत आहे, त्यामुळे हे थोडीशी क्लिष्ट प्रक्रिया वाटेल आणि त्याच्यात वेदांत सांगितलं आहे, तत्वज्ञान सांगितले. नरहरी महाराज म्हणतात देह बागेसरी जाणे आणि अंतरात्मा नाम सोने. आता सोनं कोणतं आणि बागेसरी म्हणजे तुमची भट्टी, ते भांड तापवायचं जे असते ज्याच्यात कोळसे असतात त्याला बागेसरी म्हणतात. आणि त्याच्यामध्ये मूस असते, मुसीत काय असतंय? मुसीत सोनं. आणि बागेसरीमध्ये कोळसे असतात, सगळ्यांना माहित आहे ना. तर ते जे बागेसरी नावाचं भांड म्हणजे त्याला भट्टी म्हणा आपल्या भाषेमध्ये, किंवा शेगडी म्हणा भट्टी.
त्या बागेसरीत कोळसे. देह बागेसरी जाणं म्हणजे देह ही भट्टी, देह ही काय आहे? भट्टी. त्याच्यातली मूस कोणती? मूस म्हणजे तिच्यात सोना, ती त्रिगुणाची मूस सांगितली. पुन्हा सांगितली त्रिगुणाची मूस. नरहरी महाराज म्हणतात त्रिगुणाची करुणी मूस आणि आत ओतीला ब्रह्मरस. मध्ये सोनं असतंय तर आम्ही त्या सोनं तर ओततोच, पण त्याच्यासोबत पुढल्या माणसाच्या शरीरात आत्मज्ञान ओततो, म्हणजे ब्रह्मज्ञान त्याला जाणून देतो. आता थोडं लक्षात द्या, घ्यावंच लागेल हे लक्षात, कारण एक तर 9 चरणाचा अभंग आहे आणि पूर्ण वेदांत आहे आणि सगळा डोक्यावरून जायसारखा. विठाला आणि जे सोनार नाहीत ना त्यांना बागेसरही कळणार नाही, मूसही कळणार नाही. जे आहेत त्यांना कळेल. मग ह्या देहाच्या भट्टीमध्ये त्रिगुणाची मूस म्हणजे त्रिगुण म्हणजे कोणते? सत्व, रज, तम. आता 14व्या अध्याय वाचल्यास पूर्ण वर्णन लक्षात येईल. सत्व गुण, रजोगुण, तमोगुण देवानं सांगितलं. आणि ह्या तिन्हीनुसार आहार बी तिघायचा वेगळा आहे आणि तिघायची श्रद्धाही वेगळी आहे. 17व्या अध्यायात ते 2 सांगितलं, 14व्या अध्यायात मग या 3 गुणाच्याही पलीकडे जो गेला त्याला गुणातीत म्हणतात. गुणातीत. आता ही गुणातीत अवस्था या व्यवहार करताना प्राप्त करायची. किती अवघड आहे. तर गुणातीत अवस्था या त्रिगुणाच्याही पलीकडे जायचे आणि ह्या त्रिगुणाची मूस ह्या देहाच्या भट्टीत आहे. म्हणजे तुम्ही सात्विक, तुम्ही राजस, तुम्ही तामस, असे वेगवेगळ्या प्रकारचे माणसं. त्रिविधा भवती श्रद्धा देहिनांसा स्वभावाच्या. सात्विकी, राजसीचे व तामसीचे ती तामसृणू. 3 प्रकारची श्रद्धा आहे आणि 3 गुणानुसार तिघांचा आहार बी वेगवेगळा आहे. तिघांचा आहार बी आयु, सत्व, बल, आरोग्य, सुख, प्रीती, विवर्धना. आहारा स्निग्धा रस स्निग्ध विरारुद्या आहारा सात्विक प्रिया कट ओमला लवना तीक्ष्ण तीक्ष्ण वृक्ष विदायन आहारा राजश्रेष्ठा दुःख शोकामय प्रदा यात यामम गतरसम पुती परियुषितम च यत उच्चिष्टमपि चामेद्यम भोजनम तामसप्रियम. विठाला. चला, विषय असा आहे आपला चालू त्रिगुणाची मूस आणि भट्टी कोणती आहे? ही देह. म्हणजे या देहरूपी बागेसरी, देह बागेसरी जाना. देह बागेसरी जाणे आहे, कुठं जाण आहे. जाणे पुढल्या यमकासाठी देह बागेसरी जाण. जाण म्हणजे समजा, देह बागेसरी जाण. आणि अंतरात्मा नाम सोने. मग त्या मुसीत कोणतं सोनं आहे? अंतरात्मा सोनं आहे. आता अंतरात्मा म्हणजे अंतकरण आणि आत्मस्वरूप. नीट लक्षात घ्या. अंतकरण थोडंसं मलिन होऊ शकते, कारण मीपणा घुसलेला आहे ना, माझ्यासारखा कोणी नाही, याला म्हणतात मीपणा. मीपणानं अंतकरण मलिन झाले. मग अंतकरणाचे 4 धर्म मन, बुद्धी, चित्त, अहंकार, ते बी पुढे यायलेत आता. मन, बुद्धीची कातरी, हे 4 अंतकरणाचे धर्म झाले. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आता हे 4 अंतकरण मलिन झालेलं शुद्ध करायचे. थोडे आहे चित्त सहाय्य झाली आहे. मग हे निर्मळ करायचंय ना आपल्याला. अगोदर आपलं अंतकरण निर्मळ करून मग ते सोनं त्या मुसीत भरायचं. त्रिगुणाची करुणी मूस आणि आत ओतीला ब्रह्मरस. ब्रह्मरस म्हणजे देवाचं नामस्मरण करून काया अशी करायची की भगवत रूप करायची. भगवत रूप अवस्थेला जेव्हा काया जाईल त्याला म्हणायचं ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. ब्रह्मीभूत काया झाली पाहिजे. म्हणजे ब्रह्म आणि मी वेगळा नाही अशी ज्याची धारणा झाली त्याला म्हणायचं ब्रह्मस्वरूप झाला. आपण म्हणतो ब्रह्मस्वरूप तुकोबारायसारखी. म्हणजे मी आणि तू वेगळे नाहीतच देवा. जीव आणि शिव एकच, वेगळे नाहीत, अशी ज्याची अनुभूती झाली तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेला असतो. असे ब्रह्ममूर्ती संत असतात, जगी अवतरले उद्धराय आले, ते ब्रह्मस्वरूप असतात. बर, ते ब्रह्मस्वरूप कळण्यासाठी मग अंतरात्मा नाम सोने सांगितलं. अंतरात्मा नाम सोने म्हणजे अंतरात्मा म्हणजे अंतरात्मा म्हणजे आत्मस्वरूप आपलं अंतकरण. ते सोनं त्या मुसीत भरायचं. मग मात्र आपला देह पवित्र होतो. नाहीतर मग आपला देह पवित्र नाही. कानोबा तुझी घोंगडी चांगली ना आमाशी का दिली. हे काय, शरीर आपलं अपवित्र आहे आणि असं केलं तर पवित्र आहे. ब्रह्मस्वरूपात लीन केलं तर पवित्र आहे. आम्हाला ओंगळी दिली ना त्यानं मात्र शुद्ध सत्वगुणे विनली रे.
पुढे काय, शुद्ध सत्व गुण विनिली रे, रत्न जडित गोंडे तुझं श्याम सुंदरा शोभली रे. आणि आम्हाला मात्र काम कर्म अविद्या पंचभूताने विनरे रे, मांस नरक मुताने भरली रे, 9 ठिकाणी फाटून गेली रे. असली घोंगडी आम्हाला दिलीस देवा, आणि तू मात्र चांगली घेतली का नाही देवानं. मग ही घोंगडी पवित्र करायची असेल तर मात्र एकची घोंगडी पांघरुहारी, म्हणजे तुझ्याच मला मिसळावं लागल देवा. मी तुझ्याकडून लांब झालोय. नीट बघा, जीव शिवापासून वेगळा झालाय, आणि म्हणून तर जीव झाला ना, नाही तर तो शिवच होता. लक्षात आलं, शिव होता म्हणजे कसा, अगोदर आपण देवस्वरूपच होतो, पण कर्म अविद्या तेने झाला जीव. माया कल्पना अविद्या येणे झाला जीव. नाहीतर मग जीव शिव दोन्ही एकाकार झाले. नाथ महाराज म्हणतात ना, जीव शिव दोन्ही एकाकार झाले कधी, ज्या वेळेस आपल्याला ही अनुभूती येईल तेव्हा. विठ्ठला आता रूपक तेवढं आणखी सांगतो पुढे. रूपक कुठपर्यंत आलंय आपलं हे व्यवसायाचं नाही, त्याच्या आधीच चालू आहे आणखी. देह बागेसरी जाण आणि अंतरात्मा नाम सोने. अंतरात्मा सोनं त्याच्यात आहे. पुन्हा त्रिगुणाची करुणी मूस आणि आत ओतीला ब्रह्मरस. इथपर्यंत आलो आपण. आता त्रिगुणाची मूस, त्या मुसीत सोनं, आणि ते सोनं नामरूपानं भरलेलं म्हणजे ब्रह्मज्ञानानं भरलेलं जर असेल तर मग ब्रह्मरस गोडी तयासीच फावली, वासना निमाली समूळ ज्याची. ज्याचं अंतकरण निर्मळ झालं त्याला ती ब्रह्मरस गोडी मिळाली. मग तुकोबा राहील ना तशी मिळाली, सगळ्या संतांना ती गोडी मिळाली. आणि ती गोडी एकदा मिळाली की दुसरी चव राहत नाही माणसाला. रामरसाची चवी आनरस रुचती किवी, मग दुसऱ्या चवच लागत नाही, बेचव लागते दुसऱ्या गोष्टी. म्हणजे कोणत्या, ह्या संसारामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या नश्वर आहेत, आज आहेत, संपून जाणार आहेत. परंतु एक अविनाशी वस्तू आहे, ती सद्गुरूकडून प्राप्त करावी लागते, ती म्हणजे देव. आणि त्या अविनाशाला अविनाशकरी आपुलिया, त्याला आपलं करायचं म्हणजे देव. आपुला तो एक देव करून घ्यावा, म्हणजे आपला जीव त्याच्यात ब्रह्मरूप करायचं. असं रूपक इथं नरहरी महाराज सांगतात. विठाला आता पुढे आणखी काय सांगतात. त्रिगुणाची करुणी मूस आत होतीला ब्रह्मरस. कळाला तुम्हाला ब्रह्मरस? ब्रह्मरस कीर्तनामध्ये मिळतो, भक्तीमध्येच मिळतो, दुसरीकडे नाही, बाजारात मिळत नाही. ब्रह्मरस कुठंच मिळत नाही, तो कीर्तनातच सेवन करावा लागतो. वैकुंठा सुद्धा नाही. वैकुंठीची जन सदा इच्छिताती, काही येते हरीचे दास, त्यांच्याकडे आहे हा रस, म्हणून तर तो दुर्लभ आहे त्यांना सुद्धा. इथं वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, तो तिथं नाही. म्हणून एके ठिकाणी वर्णन सुद्धा आहे. कशाचं? ब्रह्मरसाचं वर्णन आहे. अंगी ब्रह्मरस ठसावला, अंगी ब्रह्मरस ठसावला, म्हणजे ही काया ईश्वर स्वरूप झाल्यावर अंगी ब्रह्मरस ठसावतो. त्या पद्धतीनं येती अंगा लक्षणे, लक्षणे आल्यानंतर ती ब्रह्मरस आपल्या अंगी ठसावतो. चला, त्रिगुणाची करुणी मूस आत होतीला ब्रह्मरस. आता जीवशिव करुणी फुंकी. आता फुंकी तुमच्याकडे असते, जीवशिव करुणी फुंकी. जीवाशिवाची फुंकी करून रात्रंदिवस ठोकाठोकी केली. म्हणजे काय? आपण काय करतो, सोन्याचा दागिना करताना त्याला मोठाले हातोडे लागतात का, लोहारासारखे? त्यांचं इथं काम नाही, आहे का नाही? हे सोनारकीन एक लोहारकी, ते भलते मोठे असते त्यांचे हातोडे. आपल्याला बारीक हातोड्याचं काम, बारीक कात्रीचं काम, बारीक बारीक हत्यारं असतात. सोनाराची हत्यारं म्हणजे लहान लहान. मोठ्या हत्याराची काय गरज आहे? गरज नाही तिथं, लहानच हत्यारं. पण तेच हत्यारं पूजेची साधनं बनविली नरहरी महाराजांनी, पूजेची साधनं बनविली. तसे आपणही बनावेत. मग आपलं चालू होतं कोणतं हत्यार? जीवशिव करुणी फुंकी, हे चालू आहे. जीवशिव करुणी फुंकी, रात्रंदिवस. आता कशाची ठोकाठोकी करायची आहे? नामाची. कशासाठी करायची आहे? हे अंतकरण मलिन झालंय, ह्याला ठोकून ठोकून सरळ करायचे. सरळ म्हणजे वाटावर आणायचं. आपण म्हणतो ना, एखादा जर वाटावर येणं गेला ना, त्याला ठोकून सरळ करा. काय म्हणतो? ठोकून सरळ करा. रात्रंदिन ठोकाठोकी म्हणजे हे मन असं आहे ना महाराज, एका ठिकाणी देवापाशी लागतच नाही, मग त्याला असं धरून आणावं लागतं. धरून आणलं ना त्याला, मग ते आपलं नखरे दाखवित नाही. ते
चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्याम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. मग त्याला अभ्यासेन तू कोणते वैराग्येन च गृह्यते. अभ्यासन वैराग्याकडे लावावं लागते त्याला. असं लागतच नाही ते. इथं येते का ते? इथं आलं तरी मन संसारातच आहे. आता कधी महाराज सोडतेत की कीर्तन, आणि आपलं दुकान उघडायचं राहिले, आपलं फलानं राहिले, मुलाचं राहिले, सून येणार आहे, हे आपल्या डोक्यातल्या हे जात नाही. म्हणजे काय की हे एका जागी बसतच नाही. म्हणजे मन कसं आहे म्हणले, सैराट आहे. आरची परिसासारखं नाही बरं, ते सैराट वेगळा, मन सैराट आहे बरं. भलतिया धावे सैराट वर्णन आहे ना. कडे दरी बघतच नाही, कुपाट्या आहेत का काय, कुठेही जाते. त्याला आवरून आणावं लागते मनाला. मग हे मन काय काय करीतो या मना परी ना ऐके नारायणा. देवा ह्याला भरपूर मी बेजार झालो ठोकाठोकी करून. काय काय करीतो या मना म्हणले तू खबर आहे. परीना ऐके नारायणा करू नये त्याची करी विवंचना नेनो पतना आदरिले. असं बेकार मन आहे म्हणले. ह्याचा राग यालाय, ह्याला ठोकाठोकी करणार आहे. विठाला हरामखोर मला पत्नाकडे घेऊन जात आहे म्हणले. मन म्हणजे अंतकरण बुद्धी. मग ह्याला बुद्धिरूपी सारथी आहे. ह्या सारथ्याच्या द्वारे ह्याचा लगाम आवरायचा आहे मला ह्या मनाचा. आणि ह्याला नेऊन बसवायचंय कुठं? देवाच्या पायाजवळ. तिथं मन लावायचंय. तिथं मन लावल्यावर मी ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होईल. मग ह्याच्यासाठी ठोकाठोकी करायची आहे असं नरहरी महाराज म्हणतात. आता किती बारीक आहे. पुढे आणखी सांगतात. वेळ जातो आता. मनाचं विश्लेषण केलं तर ज्ञेय मन, आज्ञेय मन. त्याच्यामध्ये मनामध्ये आपले दोन प्रकार आहेत. पुन्हा त्याच्यामध्ये फ्राईड या मनोविश्लेषणवाद्यानं आणखी मनामध्ये बारीक सूक्ष्म अभ्यास केलेला फ्राईड एक आहे बरं. तो कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड असं त्यानं सांगितलं. पुन्हा मनाचं उदात्तीकरण कसं करायचं, विकारांचं उदात्तीकरण कसं करायचं. कारण या मनात 100 विकार आहेत. ते विकार घालायचे. 6 तर मेन आहेत, पण दुसरी उपविकार भरपूर आहेत. आता देवा एवढी फजिती आहे माझी, आणि तू तर मस्त फजिती बघत बसलास माझी. खरंच संसारात टाकलंस मला आणि बघत बसलास उग मजा. म्हणले तू को बरं आहे. संसाराच्या तापे तापलो मी देवा. किंवा रात्र संसाराचा धाक निरंतर आमासी. म्हणले तू को बरं आहे. संसाराचा धाक निरंतर आमासी. पुढे संसाराचा धाक निरंतर आमाशी. आम्हाला निरंतर संसाराचा धाक आहे म्हणले देवा. तू मात्र आमची मजा बघालास, आम्हाला इकडे टाकलं. देव म्हणतो बाबा तू हातानच त्याच्यात पडलास. जशी ये यथामाम प्रपद्यंते नाही यम यम वापी स्मरण भावम त्यज्यते कलेवरम. तू मागून घेतलंस बाबा हे, मी नाही. तुझी वासना तुला तिकडे घेऊन गेली. विठाला पुढे आपलं कुठपर्यंत आलं. जीव शिव करून फुंकी रात्रंदिवस ठोकाठोकी झाली. आता म्हणले एक हातोडा तर मी असा घेतलाय, ते हातोडा सारखा त्या अंतकरणातल्या सोन्याला ठोकून ठोकून त्याचा दागिना करायचा आहे ना. ठोकल्याशिवाय दागिना होत नाही बरं. मूर्ती घडवायची असेल तर टाकीचे घन सोचल्यापासून देव पण येत नाही. तसं त्या सोन्याला आधी सहन करावं लागतंय, मग त्याचा दागिना घडतो. तसं मला भक्ती करून अंतकरण निर्मळ करावं लागतंय आणि त्या संत लक्षणात उतरून देवाला प्रिय व्हावं लागतंय. तसे गुण जीवनात आणावे लागतात. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरंकार सम दुःख सुख क्षमी संतुष्ट सततम योगी यथात्मा दृढनिश्चय मय्यर्पित मनोबुद्धिर यव मद्भक्त समे प्रिया. असे 36 गुण आणायचेत. हे विकार पळवून लावायचेत. आणि तेव्हा कुठं देव माझा स्वीकार करणार आहे. मी म्हणायला तयार आहे देवा मी तुझा, देवा तुझा मी सोनार. पण देव म्हणतो तू माझा नाही सोनार, तू लोकांचा बायकोचा, माझा नाही. देव आपला स्वीकार करणार नाही ना. तू आधी ते मन धुवून ये, त्याला ठोकाठोकी कर, सरळ कर, त्याच्यातले काम क्रोध विकार काढ. म्हणून तर हातोडा घे. कोणता? विवेक हातवडा घेऊन काम क्रोध केला चूर्ण. देवा मला माहित आहे तू काम क्रोध घातल्याशिवाय तू जवळ घेत नाहीस, किती जरी मोठा असला. काम क्रोध हे 2 मात्र असे आहेत म्हणले अति बेजार करणारे. 3 शत्रू आहेत, नरकालाच नेऊन घालतात डायरेक्ट. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मना काम क्रोधस्तथा लोभस तस्मात् देतत्रयं त्यजेत. विठाला
तीन महाराज हा हे ज्ञाननिधीचे भुजंग शेजारीचे वाघ हा भजन मार्गीचे मांग मारक कसे. भजन मार्गीचे मांग मारके. वा विठाला विठ्ठल. हे भजन मार्गीचे माग आहेत हो, हे येऊ देत नाहीत भजनाकडं. म्हणून ते ह्याला विवेक हातोडा घ्यावा लागतंय आणि ह्याचा चुरा करावा लागतो. विवेक हातोडा घेऊन काम क्रोध केला चूर्ण. म्हणजे हे भटकीचे जास्त सळतात, ह्यांना विवेक हातोडाच घ्यावा लागतो. हे लातो के भूत बातो से नाही मानते म्हणले, यांना हातोडाच पाहिजे बरं. आता संस्थेत बी महाराजाला जास्त जर त्रास दिला तर महाराज मग टिकूर घेतात का नाही. यांना सांगून जमना म्हणते, आता यांना घ्या काठी, हे का नाही. हाती घेऊन काटीन तुका लागला कलेवरा पाठी. तुकोबरा बी कलेवराच्या मागे लागले होते. सांग आता मागतो का. म्हणजे त्या मनाला आवरण्यासाठी, विषयाला आवरण्यासाठी संत खूप परिश्रम घेतात. त्याचं कारण आहे हो, काम क्रोधानं मोठ्या मोठ्याला घातले, मोठ्या मोठ्याला. येडका मदन तो केवळ पंचानन. धडक मारिली शंकरा केला ब्रह्मयाचा मातेरा. हा इंद्रासी धाक दरारा दाविला जेने. दुर्योधना मारिली गदा रावणाचा चेंदा झाला का नाही. मित्रासारिका ऋषी नाडीला जेने. असे काम क्रोध खतरनाक आहेत. मोठमोठ्यांना त्यांनी आपल्या ताब्यात घेतले. भजनाकडे लागलं की ते आपल्याकडे वडतात. वडावडीच आहे दोघांची आणि भांडणच आहे. मग ज्यानं ह्याच्यावर विजय मिळविला तो देवाकडे गेला. म्हणजे त्यानं हा भवसागर पार केला. नाही तर तो भवसागरात बुडाला. नुसता बुडाला नाही, गोच्या बसल्या त्याला पाण्यातल्या पवनात. पवता येईना गेल्यावर काय होते. विठाला विठाला. म्हणून तुकोबराय म्हणले, आम्ही सुद्धा या देहातले काम क्रोध नष्ट केले. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. काम क्रोध केले तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. काम क्रोधे केले घर रीती. आम्ही या काम क्रोधाला काढून टाकलं म्हणले. आता तुझ्याकडे यायची वाट मोकळी केली. त्यांना आम्ही आता जवळ येऊ दिलं नाही. काम क्रोध दोन्ही दिले बंदीखानी. तुका म्हणे इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. ह्या दोघाला काढून टाकलं म्हणले. विवेक हातोडा घेतला. ह्या तुम्ही काय केलं हे काढण्यासाठी, तर विवेक हातोडा घेतला. म्हणजे काय, अविवेक यांच्याकडे नेतो. तो अविवेक जो आहे बुद्धीतला तो काढून टाकला ना, मग सदविवेक बुद्धीनं ते काम क्रोध जातात. मग त्यांना हे हातोडा लागतंय. कोणता, विवेक हातोडा. विवेक हातोडा घेतला की ते काम क्रोध नष्ट होतात, त्यांचं चूर्ण होऊन जाते. म्हणजे अविवेक निघून जातो. आणि खरं तर दुःखाला कारण अविवेकच आहे. आपल्या बुद्धीतला अविवेक गेला की माणूस सुखीच झाला ना. चिदानंद रूप शिवोहम शिवम. सुखी झाला तो स्वतः सुखीच आहे हो. परंतु ते सुखापासून दूर गेल्यामुळं बाहेर सुख शोधतो. विषयामध्ये, पत्नीमध्ये सुख शोधतो, पैशामध्ये सुख शोधतो. आणि सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक यत्न नाही केला. हिंडता दिशा असी न पावला माया वेष्टीला जीव माझा. या जीवाला बेजार केलं. किती दिवसापासून बेजार आहे की या जीवाची. खूप दिवसापासून बेजार आहे. थोड्या नाही, अनंत जन्मापासून बेजारी. आपल्याला माहित नाही कोणत्या जन्मात किती बेजाऱ्या काढल्यात आणि इथपर्यंत आलो. मग इथपर्यंत म्हणजे या नरदेहाला आलो. आता बेजारी चुकवायची वेळ आली आहे. कसं सांगतो. एक आंधळा होता आणि त्याला एका हॉलमध्ये कोंडलं. त्या हॉलला एकच दार होतं. एकच दार, समजा हे दार. तो फिरायचा आणि दरवाजापाशी त्याला बाहेर जायचं होतं. दरवाजापाशी आलं की त्याचं डोकं खाजवायचं. बसला खाजवीत, दरवाजा गेला निघून. पुन्हा फिरला, दरवाजापाशी आलं नेमकं की डोकं खाजवायचं. असा फिरत बसला, त्याला दरवाजा सापडना. दरवाजा नव्हता का मग तिथं? होता, पण त्या टायमाला ह्या ताळ्यावर नव्हता. याचा विवेक हातोडा जाग्यावर नव्हता. मग त्याच्यामुळं त्याला ते दार सापडलं नाही, सुटायचं. म्हणून 84 लक्ष येऊन तो फिरत बसला. रूपक सांगतो. मग असं बहु नागवलो, बहु पांगवलो, बहु झालो कासावीस. तुकोबाराय म्हणले, अनंत जन्मात बेजारी काढली. देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे. आता मला नको पुरे हा संसार, म्हणजे जन्म मृत्यू रूप संसार आता नको आम्हाला.
तुझ्याजवळ येऊ दे आम्हाला कधीतरी एखाद्या जन्मात. मनुष्य जन्मातच ते होणार आहे, पुन्हा नाही. पुन्हा नाही. नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख हातना. तुम्ही आठवा. अहो अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षेण. काय भजनाशी उरले ते. किती उराले बरं भजनाला. एखादा तास. ते सुद्धा आपण देत नाहीत. देतोत का. देतोत का. देत नाहीत. द्यायला पाहिजे असं संतांचं सांगणं आहे. आणि आपलं काम आहे त्यांचं ऐकणे आणि सोडून देणे. विठाला. चला विवेक हातोडा घेऊन काम क्रोध केला चूर्ण. काम क्रोधाला आम्ही काढून टाकलं. विश्लेषण जास्त करत नाही. काम क्रोध काढला. आणखी काय राहिलं आता. फोन बंद करा. आणखी काय राहिलं आता. हा आता मन बुद्धीची कातरी आणि राम नाम सोने चोरी. आता एक राहिलं. कसं आहे म्हणले. सोनार व्यवसाय असा आहे मौल्यवान वस्तू आहे म्हणले त्यांच्याकडं. सोन्याला किंमत काय भाव चालू आहे सध्या. भाव आजचा सांगा ना तरी सांगा ना. नाही का. मौल्यवान आहे 25-30च्या दरम्यान तर असेलच ना. 25-30 हजार. मग आता काय होईल माहिती आहे का. महागाची वस्तू म्हणलं की सगळ्यांचं लक्ष त्याच्यावर असतं. बघा ना तुम्ही भाजीपाला महाग होऊ द्या लय गोड लागतं. जास्त गोड लागतंय. 5 रुपये किलो टमाटे झाले की गोड लागत नाहीत. 80 रुपये झाल्यास मग पुरवून खातो गोड लागतात. मग इथं तर सोन्याचा दागिना आहे. महाग आहे. अंतरात्म्याचं सोनं चाललंय आणि जीवनाचा दागिना घडवायचा आहे. हे लक्षात ठेवा. कोणता दागिना घडवायचा आहे. जीवनाचा दागिना म्हणजे अंतकरणाचा दागिना म्हणजे आत्मरूपाकडे जायचं. आत्मस्वरूपाकडे जायचं. आता आत्मस्वरूप दागिन्यासारखं बनवायचं म्हणजे त्याला चांगलं बनवायचंय जेणेकरून देवानं त्याची चोरी करावं. हरीने माझे हरिले चित्त. देव सुद्धा नंबर 1चा चोर आहे. आपण तर चोर आहोतच. देव सुद्धा चोर आहे. आणि असा तसा नाही. काही बी चोरीत नाही. काही भुरटे चोर असतात बघा. उग आपलं काही चोरून नेतात. पकडलं तर फजितीला काळ बघा. काय नेलं तर काय नाही बघा. 4 भांडे नेले. कुठं काहीतरी नेलं. खुर्चीच नेली. पकडलं तर भांडणाला सुद्धा पुरत नाही. असे भुरटे चोर. चोरी करावं तर देवासारखी तरी करावं. अहो देव नंबर 1चा चोर म्हणजे चित्त चोर आहे. नमामि चित्त चोरकम भूभरावतारकम भवाब्धि कर्णधारकम यशोमती किशोरकम नमामि चित्त चोरकम. कसा चोर आहे देव. चित्त चोरतो बरं सगळ्यांचं. पण तसं चित्त दिसल्यावर असं चोरीत नाही. त्याचा सुंदर दागिना ज्यानं तयार केलाय ना त्याचं चित्त चोरतो. गोपिकाईनं सुंदर दागिने तयार करून बसल्या होत्या. अंतकरणाचं म्हणजे वृत्ती देवात विलीन केली. त्यांचे दागिने देवानं चोरून नेले. म्हणजे हरीने माझे हरिले चित्तन भारवित्त विसरले. त्यांचं चित्त देवानं चोरलं. अर्जुनाचं सुद्धा चित्त देव घेऊन गेला. पुन्हा अर्जुनापाशी काय राहिलं नाही देवाला. तुकोबारायचं सुद्धा चित्त देवानं नेलं. पण तुकोबाराय मात्र सहजासहजी चित्त देईना गेले. देवाला म्हणले देवा तुझ्या संग एकदा मला भांडायचंय. तू असा चोर आहेस ना. चित्त चोरतोस. पण चित्त चोरत असताना त्याच्या बदल्यात मी तुझ्याकडून चांगली वस्तू घेतली तर माझं चित्त देणार आहे. कसं म्हणले बघा. चित्त घेऊन या तू काय देशी. चित्त घेऊन या तू काय देशी. सांग मज पाशी पंढरी राया. चित्त घेऊन या तू काय देशी. ऐसे मज पाशी सांगा आधी. असं आहे बरं. ऐसे मज पाशी सांगा आधी. मला आधी सांग तू. मग तरीच पंढरी राया करीन साठो वाटी. नेघे जया तुटी येईल ते. तू म्हणशील मग रिद्धी सिद्धी देतो. त्याच्या बदल्यात चित्ताच्या घेत नाही. रिद्धी सिद्धी काही दावीशी अभिलाष नाही मजा असं मुक्तीची. तुझी मुक्ती नको रिद्धी सिद्धी नको. मग तुका म्हणे तुझे माझे घडे तर भक्तीचा भाव रे देणे घेणे. विठाला. कोणता व्यवहार केला तुकोबारायनं. भक्तिभाव देत असलास तर चित्त देतो. मला माहित आहे तू चित्त कधी काढून नेतोस. आणि एकदा नेलंस की आमच्या संसारातलं चित्त नेतोस. पुन्हा संसार आम्हाला उदास वाटायला लागते. आणि तू भल्या भल्याला तुझ्याकडे ओढून नेलंस. त्यांच्या संसाराची दानादिन केलीस देवा. मग मी असं सहजासहजी चित्त तुला देणार नाही. चला पुढे आपला विषय लांबत आहे.
मग तुकोबाराय आपले नरहरी महाराज म्हणले मी विवेक हातोडा घेऊन काम करत चूर्ण केला, मनबुद्धीची आता कातरी केली आणि राम नाम सोने चोरी. मनबुद्धीची कातरी, राम नाम सोने चोरी. मौल्यवान वस्तू असली की चोरावी वाटते. सोनं तर कुणालाही चोरावं वाटेल ना. मला जरी तुम्ही 2-3 तोळे दिले तर मी नको म्हणेल का? नाही महाराज दक्षिणा एवढी राहू द्या या, मी तर पुन्हा म्हणेल वा 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 काय कार्यक्रम झाला म्हणेल. 3 तोळे सोनं मला दक्षिणा मिळाली आहे ना. अहो एक महाराज आलता श्रीकृष्णाकडे, त्याला सोन्याचं गावच देऊन टाकलं त्या महाराजाला. काय महाराजाची बी कमाल म्हणायचं. मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोनियाचा दिला का? पोहे फक्त मुठभर आणले आणि त्याच्या बदल्यात सोन्याचा गाव घेऊन गेला महाराज. कोण? सुदामदेव. किती कमाल आहे देवाची बी. आणि त्याला दिलं देवानं. मला तुम्ही देणार नाही तेवढं देणार का? मला सोन्याचा गाव नाही, शक्यच नाही. हा विठाला विठा. चला, मनबुद्धीची कातरी, रामनाम सोने चोरी. बघा हे आमचे नाद ब्रह्म संस्थेतले सगळे विद्यार्थी. तुम्हाला थोडं आज बोर होणार, त्यांची अपेक्षा होती थोडं विनोद सांगाव, पण आज कीर्तनच विनोदाचं नाही, सेपरेट एक विनोदाचं कीर्तन पुन्हा करू. विठाला. आज इथं महाराजाचा कस लागायची वेळ आहे. कृष्णा महाराज अभंग असा आहे, अध्यात्मचिंतन आहे, पूर्ण अध्यात्मचिंतन. आणि ह्याला खोलात जावं लागतं, वेदांतात जावं लागतंय, भगवद्गीतेतून सार काढावं लागतं, वेदाचं सार काढावं लागतं, उपनिषदाचं सार सांगावं लागतं. म्हणजे संत म्हणजे साधारण नाहीत, त्यांनी हे सांगितलं आणि सोप्या भाषेत सांगितलं आपल्यासाठी. आपल्याला एवढं कळतंय. आपल्याला जर म्हणलं ब्रह्म निर्गुण आहे, निराकार आहे, अक्षर आहे, तर कळत नाही क्षर आहे का अक्षर आहे माहित नाही, सूक्ष्म स्थूळ माहित नाही. त्या दिवशी आपलं चिंतन झालं याच्यावर, कळत नाही. मग संताकडून कळवून घ्यावं लागतं, ब्रह्माचं स्वरूप कळवून घ्यावं लागतंय, आपण ब्रह्मस्वरूप आहेत हे जाणून घ्यावं लागतंय. मग सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली ना, माझी निज वस्तू दाविली मज, मला पुन्हा ते दाखवतात. म्हणजे जसं विवेक दर्पण आहे ना दाऊ म्हणले ना सेना नावी. तुम्हाला मी दाढी कटिंग करीत असताना कोणता आरसा दाखवितो? विवेक दर्पण. तसं हे विवेक हातवडा, त्याच्यात तुम्ही पहा विवेक दर्पण आहे ना दाऊ, तुम्हाला आम्ही दाखवितो, त्याच्यानुसार तुम्ही तुमचं आत्मस्वरूप शोधून घ्या. म्हणजे मी कसा दिसतो आता बघू लागलो ना आपण, कसा दिसतो. थोडंसं आपल्याला आपल्या देह तादात्म्य जात नाही. समाजात जायचं म्हणजे आपल्याला वाटतं थोडं कसंही गेलेलं बरं नाही, आणि आपलं अंगाकडे आणि भिंगाकडे जास्त लक्ष आहे. आणि मग त्याच्यामुळं अंगाकडे भिंगाकडे बघितलं की ब्रह्मज्ञान लवकर होत नाही. विठाला. अहो बघा ना, हे नासक शरीर आहे, पण ह्याचा थाटमाट किती करते माणूस, किती करते. एक दिवस दगा देणार आहे. तुका म्हणे पुढे दगा, दगा आहे बेट्या तुला एकदा, असं म्हणतंय आपलं शरीर. पण तरी आपण याला पावडर लाव, ब्युटी पार्लरला जाय, सेंट मार, किती ह्या नासक्या देहासाठी करतो, पण तेवढं देवासाठी करत नाही. हा नीटनेटकं ठेवलं पाहिजे. कृष्ण महाराज आले बघा, आता तुमची वाट बघू लागलो सकाळपासून मी. चला उशिरा तुम्ही हजेरी लावली, परीक्षा होती तुमची. विठाला. तात्याचं लक्ष ऐकू यायलंय ना तुम्हाला? हा, तात्या मस्त विना घेऊन उभा असते तर कुठपर्यंत आलतं आपलं. मनबुद्धीची कातरी आणि रामनाम सोने चोरी. म्हणजे मी सांगू लागलो सोनं चोरावं असं वाटते, कारण महागाची वस्तू आहे, मौल्यवान आहे, कुणालाही चोरावी वाटते, म्हणजे घ्यावी वाटते. चांगलं दिसलं की तिथं मन आपोआपच जाते, आणि गेलंही पती मनाचा स्वभाव आहे. पण मग नरहरी महाराज म्हणते ठीक आहे, त्या मनाला तू चांगलं घ्यावं वाटते ना, तर मग देवाचं नाम सगळ्यात चांगलं आहे. मुखी नाम हाती मोक्ष आहेशी साक्ष बहुतांची, ते का चित्तीनं धरावे, तरी का चित्तीनं धरावे, ते का चित्ती धरीत नाहीस तू, ते धर राम नामाचं सोनं चोर. सोनं चोरायचंय ना, हे सोनं एक दिवस जाणार आहे. का जाणार आहे? अहो शुद्ध कांचनाची 7 कोटी रावणाकडे संपत्ती होती, 7 कोटी घरं सोन्याचे होते. सांगा ते कवडी गेली नाही, मरताना रावणासोबत कवडी गेली नाही. मग ते सोनं चोरण्यापेक्षा अविनाशी सोनं चोर. कोणतं? राम नाम सोने चोरी, राम नाम चोरी, मना बुद्धीची कातरी, मना
मन बुद्धीची कातरी राम नाम सोने चोरी. राम नामाचं जर सोनं चोरलं, आता इथं राम म्हणजे राम नाम केवळ रामाचंच नाही बरं, राम म्हणजे परमात्मा. मग तुम्ही कोणी म्हणेल मी शंकराचा भक्त आहे, तसं तर द्वैत बुद्धी धरलीच नाही पाहिजे. द्वैत बुद्धी नाही. नरहरी महाराजाच्या भाषेत सांगतो, शिव आणि विष्णू एकची प्रतिमा, एकच प्रतिमा आहेत दोन्ही. त्यांनी म्हणलेला आहे ऐसा ज्याचा प्रेमा, म्हणजे शिव आणि विष्णू एकची प्रतिमा. मग त्या देवाला म्हणजेच राम नामाला, म्हणजेच देवाच्या नावाला त्याची चोरी करा. त्याची चोरी केल्यानंतर मग मात्र आपल्या जीवनाचं सार्थक होईल. आणि ते सोनं असं आहे जन्मजन्मांतरात तुमच्या कामाला येणार आहे. इथलं चोरलेलं सोनं इथंच कामाला येईल. पण राम नामाचं जर सोनं चोरलं ना, ते कायमस्वरूपी सोबत येणार तेवढंच आहे. बाकीचं धनानी भूमोपसवश्च गोष्टे भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने देहस्थितायम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती. जीव एका, एकटा जीवच जळणार आहे स्मशानात. एकटाच जळणार आहे. जळे मी अग्निसवे एकला, दुसरा येणार नाही कोणी सोबत. मग कोणतं सोनं घेऊन जाईल मी? आणि जर शेवटपर्यंत रामनाम मुखात राहिलं तर तुका म्हणे अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, आणि तुका म्हणे सुखा पार नाही विठाला. अहो हे परमार्थाचं सोनं, हे राम नामाचं सोनं जीवनाचं सोनं करणार आहे. आणि हे सोनं माती करणार आहे जीवनाची. मग कोणतं सोनं चांगलं? राम नामाचं सोनं चांगलं. या सोन्याचा मोहापायी बरेच जण गेले. पण हे सोनं मात्र अविनाशी आहे, संपतच नाही. न संपणारं धन आहे. अविनाशी धन म्हणजे राम नामाचं. चला पुढे. राम नाम सोने चोरी. आम्ही ते राम नाम चोरलं. पुन्हा आम्ही असं केलं, काय केलं पुढे? मनबुद्धीची कात्री केली. म्हणजे काय हे लक्षात घ्या. मनबुद्धी म्हणजे मन आणि बुद्धीमध्ये ह्या दोघांचा समन्वय करायचा. समन्वय करून देवाकडे लावायचं. मय्यव मन आदत स्व मय बुद्धिम निवेशया. मग देवाकडे लावलं की निवशेषी मय्यव आता ऊर्ध्वम न संशय. मग तू देवालाच जाऊन मिळशील यात संशय नाही. किंवा मनमना भव मद बघतो मध्याजी माम नमस्कुरु माम वैशेषयुक्ते त्वम प्रतिजाने प्रियवशी. विठाला विठाला विठाला. मग असं केल्यानंतर आता एक काम राहिलं. आम्ही मनाला असं घडवत आहोत. त्याचा दागिना जीवनाचा तयार करत करत हे जे अंतरात्म्यातलं आमचं सोनं आहे, या सोन्याला आता शेवटची वेळ अशी आली आमच्याकडं की मोजायची वेळ आली. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? वेतरण म्हणतो. तुम्ही काय म्हणतात? वेतरण करण्याची म्हणजे मोजण्याची वेळ आली. आता मोजायचं हे सोनं तयार झालेलं अंतरात्मा नाम सोने, त्याचा दागिना घडविला आपण. नामस्मरण करून करून साधना केली. त्या साधनेद्वारे देहाचा अंतरात्म्याचा दागिना बनविला. तो आता देवाला समर्पित करायचा आहे. तो एकदा तोलून बघायचा. म्हणजे तोलून म्हणजे देवाला जसा देवानं सांगितला तसा घडविला आहे का कमी जास्ती वजन झालं. आता त्याच्यात दोन गोष्टी आहेत. मोजत असताना वजनही बरोबर पाहिजे, जसं सांगितलंय तशी कला आली पाहिजे. आता हे सोनारालाच लक्षात येईल. जशी कर्णावळ सांगितली तुम्हाला तीच कला कुसर आली पाहिजे. आणि तेवढंच वजनही भरलं पाहिजे. म्हणजे किती कसोटी आहे, खरी कसोटी इथं आहे. मग इथं काय करावं लागेल? आता आम्हाला हे मोजायचंय ना, तर तराजू घ्यावा लागेल. भला मोठा तराजू घ्यायची गरज नाही सोनाराला. छोटाच तराजू असतो, त्याला हवा लागू देत नाहीत. कारण मग थोडं जरी वजन इकडे इकडे जमणार नाही.
मिस्टेक जमतच नाही, थोडी सुद्धा जमत नाही. काटेकोर झाला पाहिजे दागिना, म्हणजे वजनातही बरोबर आला पाहिजे, दिसण्यातही बरोबर आला पाहिजे. म्हणजे सुंदरपणाही जपायचा आहे आणि वजनही मापात आलं पाहिजे. तसंच अंतकरणाचं आहे. देवाला जसं आवश्यक आहे तसं घडलं का नाही मोजायचंय. तराजू कोणता घ्यायचा? अभंगाचं 7वं चरण. ज्ञान ताजवा घेऊन हाती दोन्ही अक्षरे सोपिते. दोन्ही अक्षरे सोपिते. दोन्ही अक्षरे सोपिते. ज्ञान ताजवा घेऊन हाती दोन्ही अक्षरे सोपिते. दोन्ही अक्षरे सोपिते. दोन्ही अक्षरे ज्ञान ताजवा घेऊन हाती दोन्ही अक्षरे जोखिती. कोणता? ताजवा म्हणजे तराजू. आता लक्षात घ्या, त्या व्यवसायातले हे शब्द आहेत आणि ह्या शब्दांनी मराठी भाषा सुद्धा समृद्ध केली. आपला मराठी विश्वकोश संतांनी तर अर्धा समृद्ध करून टाकला आणि बाकीचे अर्धा, आणि श्रेय घ्यायला ते. ज्ञानेश्वरी वाचा 56 भाषेचा केला से गौरव भवार नवी नाव उभारली. संतांनी मराठी विश्वकोश केला. आता हे ताजवा शब्द त्यावेळेचा आहे म्हणजे तराजू. बागेश्वरी शब्द नरहरी महाराजांचा आहे. मूस त्यांनी शब्द आणला. म्हणजे हे शब्द ताजवा हे शब्द आपले घेतले यांनी आणि आपल्याला पुन्हा ज्ञान शिकवायचं. आणि आपल्याला अशी सवय आहे भारतातलं न्यायचं आणि तिकडून पॅकिंग करून आलं की अमेरिकेचं झालं. म्हणजे परकीयाच्या ओंजळीनं पाणी प्यायची आपल्याला सवय लागली. आपल्यापाशी तुझे आहे तुझं पास परी तू जागा चुकलाशी. अहो संतांनी एवढं आपल्याला दिलंय ना. या संतांचे हे देणे कल्पतरू होनी दुने. परिसा परिसा आगाध देणे चिंतामणी ठेंगणा विठाला. चला, आपला विषय चालू होता 7वं चरण, ज्ञान ताजवा घेऊन हाती. आता मी हातामध्ये मोजण्यासाठी तराजू घेतलाय, पण कोणता? ज्ञानाचा. तीच तराजू का घेतला हो? विचारपूर्वक शब्द वापरलाय. कसाही नाही, ज्ञानच लागतंय मोजायला, ज्ञानच पाहिजे. तुम्ही बघा, 4 लोकाला आपण ज्ञानी आहे म्हणून फसवताल, पण देव सांगताय की हा ज्ञानी आहे का नाही. देवानं एकालाच ज्ञानी म्हणून सर्टिफिकेट दिले. देव म्हणती रुक्मिणीशी, हा एकच योगी देखिला नयनी. हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. ज्ञान म्हणलं ना, देव म्हणतात फक्त माझा ज्ञानोबा आहे. ज्ञानाचा सागरच ज्ञान. मग ज्ञान ताजवा घेतला म्हणजे देवानं मोजलंय. आणि तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. तुकोबराय सुद्धा ब्रह्मासोबत तुकले गेले. म्हणजे काय? देवानं ह्यांना प्रमाणपत्र दिले आणि तोलले. आपण परीक्षा करतो हो, अमुक माणूस ज्ञानी अमुक चांगला नाही. तुमच्या पेपर तपासण्याला किंमतच नाही ना. तुम्ही तुमचा स्वार्थ बघून पेपर तपासतात. महाराज आपल्यासारखे बोलले तर चांगले, नाही जर बोलले ना पुन्हा त्यांना मंदिरात नाही. विठाला अरे पण आम्हाला गरज नाही. म्हणजे इथं उभा राहणाराला, इथं उभा राहिल्यावर ही नारदाची गादी. आम्ही कुठले कोण? आमचा संबंध नाही. इथं आम्ही पामर आहेत. मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. फक्त या गादीचा अधिकार आहे म्हणून बोलू शकतो, नाही तर समाजाला उपदेश करण्यासाठी नाही. नोहे हा उपदेश तुमचे बडबडलो शेष. आम्ही संतांचे दास आहेत म्हणून बोलतो त्यांच्या बळावर. बळीयाच्या आम्ही झालो बळीवंता म्हणून आमची मान उभा आहे संतांमुळे. नाही तर आपला अधिकार आहे अजिबात नाही. आपला विषय चालू होता ज्ञान तराजू हातात घेतला. ज्ञानच काय करतं? विवेक अविवेक निवडून काढू शकतो. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत भक्ती अपुरी आहे. भक्तीला ज्ञानाची जोड, ज्ञान कर्मन भक्ती 3 एकत्र यायला पाहिजे आणि वैराग्य त्याच्या सोबत यायला पाहिजे. पुढे भक्तीने धरले हातीन, मागे ज्ञान वैराग्य. म्हणजे काय? ज्ञान कर्म भक्ती तिन्हीचा संगम जीवनात झाला पाहिजे. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही म्हणून ज्ञान तराजू हातात घेतलाय. ज्ञान तराजू हातात का घेतलाय? कारण ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. ज्ञान गंगा सागर गमनम वर्त
पालन अथवा दान हीन सर्वमतेन मुक्तिं भजति जन्मशतेन भज गोविंदं भज गोविंदं मूढमते प्राप्ते सनिहिते मरणे नै रक्षति डुक्रुय करणे. वा कुरुते गंगा सागर गमनम. अरे गंगा सागराला जरी गेलास, तीर्थ जरी केलेस, कुरुते गंगा सागर गमनम. व्रत परिपालन अथवा दानम. व्रत केलेस, दान धर्म केलेस तरी सुद्धा ज्ञानविहीन म्हणजे ज्ञानाशिवाय सर्व मतेनं, सगळ्यांचं मत घेऊन सांगतो म्हणजे वेदांचं उपनिषदांचं आचार्यांचं, ज्ञानविहीन सर्व मतेनं मुक्तीन भजती जन्मशतेन. 100 जन्म जरी घेतले ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. म्हणून नरहरी महाराज म्हणतात ज्ञान ताजवा घेऊन हाती. आणि दोन्ही अक्षरे जो किती म्हणजे राम नामाचे 2 अक्षर जर तुलना केली, एक आणि दुसरी तुलना संसार परमार्थाची. नीट बघा, 2 तुलना इथं सांगितल्यात. राम नामाची तुलना शंकर सांगू लागले पार्वतीला. पार्वती मातेला वाटलं एवढं काय राम नामामध्ये. अहो सगळ्या लोकांनी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला. ऐका आता सांगतो. 100 कोटी रामायण श्लोक लिहिले, सगळ्यांनी वाटून घेतले. आता भगवान शंकराची वेळ आली. ते म्हणले मला 2च अक्षर द्या. दोन्ही अक्षरे जो किती चालू आहे बरं आपलं, 2 अक्षर द्या. कोणते 2 अक्षर? राम राम दोन्ही अक्षरे कंठी धरिली शंकरे. 2च अक्षर घेतले एवढ्या ग्रंथातून, बस झाले म्हणले मला. कोणते? रा आणि म. कशासाठी? अहो हे 2 नाम असे आहेत ना, ऐशी जोडी करा राम कंठी धरा, ऐशी जोडी करा राम कंठी धरा, केले तुका फेरा गर्भवास, ऐशी जोडी करा राम कंठी धरा, जेने चुके फेरा गर्भ. राम राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारे, जागा मागिल्या पहारे. कोणते? राम नाम. हे 2 अक्षर शंकरानं धरले, हाला हल 20 पचलं. बघा म्हणजे एवढी नामात ताकद आहे. मग हे 2 अक्षर आम्ही ज्ञानानं तोलले आणि घेतले, तोलून घेतले. बरोबर आहेत का? फिटिंग मध्ये आहेत का? परिपूर्णत्व आहे का त्यांच्यात? म्हणजे काय, उगाच अर्धवट नको आम्हाला, परिपूर्ण वस्तू पाहिजे. आणि वजनातही बरोबर, आमचा उद्धारही झाला पाहिजे. एक. दुसरं आम्ही तराजून एक तोललं. परमार्थ एका तराजूत घातला, परमार्थ एका, संसार एका म्हणजे प्रपंच आणि परमार्थ एका एका तराजूत मोजून बघितले तर प्रपंच फिका पडून गेला ना, परमार्थ जड भरला. काय भरलं? जड. परमार्थाचं पारड जड झालं. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, फावया जतन हे उपाय लाभाचे विठाला. म्हणजे आम्ही हे परमार्थाचं धन असं जोडलं ना, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, ते तुल्यबळ भरलं. म्हणून संसाराला फाटा दिला आम्ही. फलकट तो संसार कोण त्याला विचारले, येते सार भगवंत. आम्ही तो धरला. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती धरला. आणि ज्ञानानं तोललं म्हणजे विचार केला ज्ञानानं की या जगामध्ये माझं कोण, माझा उद्धार कशात, आणि मला जायचंय कुठे, मला या जीवनात येऊन करायचंय काय, हे ज्ञानानं ठरवावं लागतं. अज्ञानानं ठरवता येत नाही. अज्ञान घालवण्यासाठी ज्ञानाचा उजेडावा लागतो. म्हणून असतोमा सतगमय, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्यूवर्मा अमृतम गमय. म्हणजे काय, मृत्यूकडून अमरत्वाकडं, अज्ञानातून ज्ञानाकडं घेऊन जाण्यासाठी ते ज्ञान तराजू हातात पाहिजे. तो तराजू नरहरी महाराजांनी घेतला. ज्ञान ताजवा घेऊन हाती, दोन्ही अक्षरे जोखिती. रामनामाचेही जोखले, परमार्थ संसाराचेही मोजले. तर जड भरले ते घेतले आणि फलकट फेकून दिले. म्हणजे काय, नरहरी महाराज चाणाक्ष आहेत. व्यवहार करत करत रूपक करून सुद्धा तत्वज्ञान आपल्यालाही सांगतात आणि त्यांच्या जीवनातही त्यांनी ते आणलं. विठाला. आता आपला वेळ संपत आलाय. थोडक्यामध्ये 15 मिनिटात चिंतन घेऊ. आता 8वं एक चरण आहे. त्या चरणात ते म्हणतात खांदी वाहवणी पोतडी. म्हणजे हे पोते वाहतात ना हमाल, तर कशाचं पोत आहे खांद्यावर? आमच्या ह्या संसाराचं वज आहे. लय वज झालंय संसाराचं. आपल्याला वाटत नाही, आपल्याला
काल मी आळंदीला गेलो होतो, बघितलं तिथं बरं महाराज. आळंदी देहू केलं काल, रात्रभर प्रवास करून आलोय आता. सकाळी उतरलो परळीला ट्रॅव्हल्सनं. तिथं म्हणजे कशाहून सांगू लागलो मी तुम्हाला, खांदी वाहुनी पोतडी. तिथं गेलो, बघितलं हो, जोड्या फिरायला आलतो. मला वाटलं लागलं आपली जोडी नेली असती तर बरं झालं असतं. सगळे जोड्या घेऊन आलते. म्हणजे काय, बाकीचे जे होते ना, आपल्या बायका त्याला फराळ काढून देऊ लागल्या आणि ते मस्त खाऊ लागले. मला कस तरी चुकल्यासारखं वाटलं. आपली बी पत्नी आपण आणली असती तर तिनं मला फराळ काढून दिला असता. उपाशी बसलो तिथं इंद्रायणीच्या आपल्या तिथं तीरावर, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, घाटावर बसलो. आणि मग मला वाईट वाटायला लागलं. पण जराशानं असं झालं, सगळे जेवण झाले, मी बघू लागलो, त्यानं ते सगळं गुंडाळलं आणि नवऱ्याच्या हातावर खांद्यावर पिशव्या दिल्या आणि बायका मोकळ्या चालायला लागल्या. मी म्हणलं आणली नाही तेच बरं झालं. विठाला बाईला कर कशा नको म्हणलं बाबा, नाही आणली ते बरं झालं. ते चिवडा खाणं अंगी लागला का, पोतडे पुन्हा खांद्यावर वागवा लागले. खांदी वाहो नि पोतडी, आहे का नाही. पण इथं नरहरी महाराज म्हणतात, तुम्हाला खांद्यावर वज झाले वाटच ना हो. मोकळं संसारात फिरायला तुम्हाला वज आहे, वज, पण वज वाट ना तुम्हाला संसाराचं. आणि बाकीचे काही जण तिकडे फिरायला गेले. तिथं मी सरसाठी शंकर महाराज कंदारकरचा गाथा आणला आणि बाजूला दुकान होतं ते फुगेन झगेन. की एक जण म्हणला बबीला फुगा आणि चिंगीला जागा घ्यायचा आहे. मी म्हणलं वा, आलाय आळंदीला आणि बबीचा फुगा, चिंगीचा जागा, बब्याची बॅट आणि गुट्याची काय ती हॅट. असं असते का म्हणलं, ही यात्रा आपली विठाला. आणि त्या बायनं हे सगळं भरलं ना बॅगीमध्ये. महाराज वेद पाठक महाराज भरलं आणि वजे कुणा संग दिले, नवरे सोबत. मी म्हणलं वज कुणाचं सांभाळ नाही नको आणि बायकोला नाही आणलं ते बरं झालं. कसं, खांदी वाहोनी पोतडी, भार झाला भार. देवा आता भार झालाय, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. आता भार झालाय आणि आपल्या कीर्तनाचा थोडा भार तुम्हाला झालाच, है का नाही, झालाच नाही झाला. चला आपलं कुठपर्यंत आलं. तर मी त्या संसारात गुंतलो ना. मग आळंदीला जाऊन असं चित्र बघितलं, मला वाटलं जरा थोडंसं वाटलं ना, इथं येऊन तरी संसार विसराव ना, थोडा विसराव म्हणून तर तिथं माऊलीपाशी जायचंय. काय माऊलींचं तिथलं कर्तृत्व आहे, त्यांनी काय केलं, त्या समाधीपाशी बसून थोडं आत्मशोध आत्मचिंतन नरहरी महाराज सारखं करावं ना. ती करत नाही माणूस. रिटर्न तिकीट काढून आलेलं बस सापडते का, रेल्वे सापडते का, काय तीर्थयात्रा. परंतु थोडं आपलं मन तिथं पाहिजे तर त्याला किंमत आहे. नाही तर त्रिवेणी संगमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. बरं चला, ज्ञान तराजू घेतला, मोजलं दोन्ही अक्षर आणि जे पाहिजे ते घेतलं. पुन्हा खांद्या वाहुनी पोतडी, हे संसाराची पोतडी खांद्यावर आहेच, ती जाणार नाही हो. लय खूप दिवसानं आलेली आहे ती. बर तरी सुद्धा त्या संसाराचा आम्हाला ओझ एका गोष्टीमुळे झालं नाही म्हणले नरहरी महाराज. खूप सीन झालता पण देवाला बघितल्यावर भाग गेला सीन गेला,
त्याचा आता सीन वाटत नाही, कारण नामरूप आमच्याकडे साधन असल्यामुळं आम्ही ह्या संसारातून तरुण जाण्यासाठी ते साधन जवळ ठेवलंय, म्हणून आता भार वाटत नाही. मग खांद्या वाहवणी पोतडी इतके दिवस वाहिली, पण नामरूपी साधना केली, अंतकरणाचा दागिना घडविला, जीवनाचा दागिना घडविला, तो ईश्वर अर्पण करायचा आहे. म्हणून आता मात्र आम्हाला भाग गेला, सीन गेला. आता आनंद झाला आम्हाला, आता त्याचा सीन वाटत नाही. एक दुसरं म्हणजे आता उतरला पहिलं थडी, म्हणजे नरहरी महाराज म्हणतात हे आता भार घेऊन सुद्धा आम्ही पैल तिरावून पलीकडे जाऊ शकतो. त्याचं कारण आम्ही आता देवाजवळ आलो. आणि देवाजवळ आल्यावर देव म्हणतो भवसिंधू तारीन घ्या रे माझी भात, आणि साक्ष पुंडलिक केला असे विठाला. म्हणजे काय, उतरला पहिलं थडी चालू आहे आपलं. पहिलं थडी म्हणजे भवसागरातून पलीकडे उतरून जायचं. अहो देव म्हणतो कमरे इतकंच पाणी आहे, भिवू नका. माझ्या भक्तांना भ्यायची गरज नाही, इथून पार जायला कमरे इतकं पाणी आहे, भिवू नका. तुमच्या खांद्यावर वजे असू द्या, मी असल्यानंतर घाबरू नका. मै हो ना, कोण म्हणते? देव. आपल्या पिक्चर मधला मै हो ना नाही, विठाला. देव वजे. आणि कसं आहे माहिती आहे का, वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये वेगवेगळे संत झाले आणि त्यांचे भांडणही वेगवेगळे. तुम्हाला एक भांडण सांगतो. शिक्षकाच्या बायकोचं जर भांडण झालं तर ती बायको म्हणते लय मला शिकवू नका. कोण म्हणते? त्याची बायको. रंगाऱ्याची बायको जर दुसऱ्या बाई संग भांडण करू लागली तिला म्हणते तोंड रंगवीन. हा, सोनाराची बायको जर दुसऱ्या संग भांडण करू ठोकून सरळ करील. हा, काय म्हणते? हा, असे वेगवेगळ्या बाया सुद्धा त्या त्या जातीचा त्याच्यावर परिणाम होत असते. परिणाम होतो का नाही? आहे ना. महाराजाची म्हणते लय प्रमाण देऊ नका, बस करा, आहे का नाही? म्हणजे काय असतंय, त्या ह्याचा परिणाम होत असतो. भांडणं बी लागले तर त्याचा परिणाम होत असतो. थोबाड रंगवीन काय असं, म्हणजे त्या ह्याचा परिणाम होतो. चला, खांद्या वाहूनी पोतडी उतरला पहिलं थडी. पहिलं थडी जाण्यासाठी संसाराचं ओझ खांद्यावर असतानाही आम्ही नामरूपी साधन घेतलं आणि पहिलं तिरेला उतरून गेलो. असे नरहरी महाराज या 8 चरणामध्ये थोडका भावार्थ सांगितलं. बरं, आता याचं आत्मचिंतन करायला आणखी खरंच एक कीर्तन लागते, कारण याच अभंगाची आणखी एक बाजू आहे. दुसरी म्हणजे आणखी सोनं कोणतं, आणखी मनबुद्धीची कात्री म्हणजे काय, याचा डिटेल विवेक हातोडा. आणि सोनं बनवीत असताना कोणकोणत्या कला असतात, तुमचे हत्यारं कसे, त्या आता थोडक्यात एवढ्याचं एकत्र करून जर बघितलं तर सांगतो थोडक्यात सार. देहाची भट्टी, देह वागेसरी, त्याच्यात त्रिगुणाची मूस, त्या मुसीमध्ये सोनं, आणि त्या सोन्याचा आत्मरूपी दागिना म्हणजे आपल्या जीवनाचा दागिना घडवायचा. त्यासाठी जे करता येईल तावून सुलाकून सोनं पातळ केलं पाहिजे. पहिल्यांदा नीट बघा, म्हणजे मन द्रवलं पाहिजे, म्हणजे भजनात प्रेम आलं पाहिजे. आणखी आता हे दुसरी बाजू, भजनात प्रेम आलं पाहिजे. प्रेम आल्याशिवाय प्रेमीन ज्ञान नको देवा, नुसतं ज्ञान नको, प्रेम आलं पाहिजे. मग भक्तीत प्रेम आलं पाहिजे, म्हणजे सोनं पातळ झालं पाहिजे. पातळ झाल्यावर त्याच्यावर सिक्का बसतो, नाही तर बसत नाही. मग राम नामाचा सिक्का घ्यायचा असेल तर सोनं पातळ करावं लागतं. म्हणजे काय, अंतकरण द्रवीभूत झालं पाहिजे. कधीतरी देवापाशी आपलं अंतकरण द्रवीभूत झालं पाहिजे. नसता कठोर माणसं देवाकडे सहसा जात नाहीत. ज्ञानी कठोर होण्याचा संभव असतो, म्हणून त्याला जोड दिली प्रेमाची. मग ज्ञान प्रेम भक्ती घेऊन हे सोनं पातळ करायचंय आणि त्याचा दागिना आपल्याला घडवायचा, असं नरहरी महाराजांना अपेक्षित आहे. विठाला. आज माघ वद्य तृतीयेनिमित्त संत नरहरी महाराजांचं आपण जीवनावर आणि त्यांच्या व्यवसायावर थोडंसं जमेल असं चिंतन केलं. वेळेअभावी एवढं चिंतन आज मांडलं. आणखी कधी योग आला तरी दुसरा अभंग घेऊन किंवा याचं रूपक वेगळ्या पद्धतीनं आणखी आपल्याला कधीतरी मांडू आणि निश्चित मांडू, त्याचा काही विषय नाही. आज आपल्याला वेळेची अल्पमर्यादा आहे. त्याचबरोबर आता एक चरण शेवटचं राहिलंय, ते आपले नादब्रह्म संस्थेतील आलेले सगळे बाळगोपाळ. आजचं कीर्तन म्हणजे सगळं लहान मुलावर आहे, मागे लहान मुलंच. म्हणजे कसं थोडंसं भजनी मंडळ कमी आहे. त्यात आमचे रामेश्वर महाराज आले, गोरेसर आले आणि तात्या आले,
आणि कृष्ण महाराज शेवटी आले, माधव महाराज, मला वाटते घोडागावचे ते महाराज आले, आणि गीते महाराज आहेत, बाकी म्हणजे नाद ब्रह्म संस्थेतले सगळे विद्यार्थी. आणि कृष्ण महाराजांनी मला फोन केला, तुम्हाला गुरुजी इथं आज कीर्तनाला यावं लागेल. आमचे वेद पाठक कृष्णाचे वडील ते सुद्धा नेहमी येतात आणि जोडीने येतात आणि सगळा परिवार त्यांचा असतो. माधव महाराज आवर्जून आले, सांगितलेला मान दिला आणि समस्त सुवर्णकार समाज या कार्यक्रमासाठी आला. सगळ्यांनी मला बोलवलं, माझी सेवेला तुम्ही सहकार्य सगळ्यांनी केलं म्हणून गोड झाली. आणि संत नरहरी महाराजांनी जशी बुद्धी दिली तशी सेवा करण्याचा प्रयत्न केला. फक्त आता अभंगाचं शेवटचं चरण गाऊन होईल आणि त्याचा थोडक्यात अर्थ मी सांगणार आहे. विठाला तर नरहरी सोनार महाराज म्हणतात, मी हरीचा दास आहे आणि रात्रंदिवस भजन करतो. अभंगाचं शेवटचं चरण. हरीचा दास भजन करी रात्रंदिवस. म्हणजे काय? नरहरी सोनार महाराज म्हणतात मी हरीचा दास आहे, गुरु गैबिनाथ आणि दास मी अंकित. तसं इथं म्हणतात नरहरी सोनार हरीचा दास आणि भजन करी रात्रंदिवस. हे महत्वाचं आहे. रात्रंदिवस आम्ही आता भजन करतो. म्हणजे काय? गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. विठाला लावी मना पिसे गोविंदाची. म्हणजे आम्ही भजन करी रात्रंदिवस, म्हणजे रात्री न कळे दिवस न कळे आणि अंगी खेळे दैवत हे. विठाला म्हणजे आम्ही आता नरहरी महाराज म्हणतो आम्ही हरीचे दास झालोत. आमचं जे पूर्वीचं मत होतं की भगवान शंकर हे एकमेव माझं दैवत आहे, दुसऱ्या दैवताकडे जाणार आहे, ते निघून गेलं. म्हणजे अद्वैत कळालं आम्हाला. अद्वैत कळालं की ही शिव आणि विष्णू एकची प्रतिमा, हे कळालं. द्वैत निघून गेलं. आम्हाला कसा व्यवहार करायचा ते कळाला. आम्ही परमार्थ त्या पद्धतीने केला. म्हणजे नरहरी सोनार हरीचा दास. आम्ही हरीचे दास झालो. धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठोबाचे झालो. आणि त्या देवाची आम्ही आता सेवा करणार आणि भजन रात्रंदिवस करणार. म्हणजे सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रता नमस्यंतश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. विठाला
म्हणजे काय, तू मन हे मीची करी, ज्ञानोबा म्हणतात, तू मन हे मीची करी, माझा भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी, मज एका ते विठाला असा मी तुझा देवा सोनार आहे. देवा मी तुझा सोनार, देवा तुझा मी सोनार, आणि तुझे नामाचा व्यवहार, असा व्यवहार मी तुझ्या नामाचा केला, त्याद्वारे माझं जीवन सार्थक मी करून घेतलं. म्हणजे काय, माझ्या जीवनाची गती मला कळाली आणि तुझी भक्ती करून मी उद्धरून गेलो. मग मला भगवान शंकराचा प्रसाद आहे, मल्लिकार्जुनाचा प्रसाद आहे, माझ्या आईवडिलाचा प्रसाद आहे, गुरु गैबीनाथाचा प्रसाद आहे. या सगळ्यांच्या कृपेनं आणि करदोड्याच्या प्रसंगाच्या निमित्तानं माझा एक अज्ञान घालवलं आणि मला विश्व ब्रह्मरूप आहे हे जाणलं मी. आणि माझ्या सोनारकीच्या व्यवसायानुसार मी अध्यात्मामध्ये मला त्रास देणारे काम क्रोध विकार काढले. ज्ञानानं मी सगळा माझा दागिना तोलून बघितला, या देहावर मी रूपक केलं आणि असे रूपक करून मी त्या वृत्तीनं जगलो आणि वृत्ती तयार केली आणि भक्ती करून उद्धरून गेलो. म्हणून नरहरी सोनार हरीचा दास, भजन करी रात्रंदिवस विठाला आज माघ वद्य तृतीयेनिमित्त नरहरी सोनार महाराजांच्या मंदिरात सेवा करण्याचा योग आला. सगळ्यांच्या सहकार्याने ही सेवा गोड झाली. आता शेवटला आपल्याला फक्त त्यांचे एक अभंग म्हणायचा आणि चाल म्हणायची. झालेली सेवा संत शिरोमणी कर्मयोगी संत ज्यांच्या दरबारात आज मला सेवा करण्याचा योग आला, या मंदिरात प्रसन्न वाटलं आणि प्रसादस्तु प्रसन्नता, अशी प्रसन्नता मला लाभली. समस्त सुवर्णकार समाजाचं प्रेम मला लाभलं, त्यामुळे मला या सेवेचा योग आला. आणि या झालेली ही सेवा संत नरहरी महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर